कौटिल्य पतसंस्था आणि ब्राह्मण सभा या दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, आजी माजी सगळेच, आणि अर्थप्रेमी श्रोते हो, आत्ता माझा परिचय करून दिला जात असताना शेवटचं वाक्य होतं पक्का डोंबिवलीकर. यातला पक्का या शब्दाविषयी माझ्या मनामध्ये लहानपणापासून खूप शंका आहे. कारण हे पक्के पण चांगलं आहे का वाईट आहे हे उच्चारांनी बदलतं. त्यांचा उच्चार कसा होता ते गमतीचा मुद्दा जाऊ द्या. शेवटी भाषा काय आणि गुंतवणूक काय हा माहिती इतकाच विश्लेषणाचा, इन्फॉर्मेशन इतकाच इंटरप्रिटेशनचा विषय असतो. आणि त्या दृष्टिकोनातून आजच्या विषयाकडे बघण्याचा माझा प्रयत्न आहे. मी आणि भोळे सर आता खालती किंवा व्यासपीठावरती बोलताना तेच म्हटलं होतं की आजची गुंतवणूक हा विषय असा आहे की मिळाली तर त्याच्यावरती हातात कागद न घेता एक सेकंदही न थांबता मी सलग 9 तास तरी किमान बोलू शकेल. मागच्या आठवड्यात आज तेवढा वेळ बोलणार नाही, चिंता करू नका. पक्का शेअर बाजाराचा मनुष्य. कार्यक्रम पत्रिकेमध्ये मला 30 मिनिटं दिलेत, मी 31वा मिनिट घेणार नाही. आणि चुकून घेतलं तर त्याचं एक्स्ट्रा मानधनही मानणार. आजची गुंतवणूक या विषयावरती बोलताना काही 2-3 डिस्क्लेमर क्लॉज आधीच सांगतो. कारण काय असतं, वाढ नाही पण गुणला. आता तसं मला रिटायर होऊन 6 वर्ष झाली आहेत, पण तो डिस्क्लेमर क्लॉज नावाची जी गडबड असते ना, त्याचं ड्राफ्टिंग माझंच आहे, त्यामुळे ते असं अंगी भिनलं आहे. तेव्हा आता जी माझी मतं असतील ती माझी मतं आहेत. रिटायर झालो असली तरी माझीच मतं आहे. त्या मतापेक्षा पूर्णपणाने वेगळं मत तुमचं असण्याचा तुम्हाला अधिकार आहे. आणि मी नानाविध कारणांनी लोकशाहीवादी आहे, आजही लोकशाहीवादी आहे. पण या विषयाकडे ज्या एका चिंतातुर नजरेनं बघितलं जातं तसं बघावं असं मला जरा सुद्धा वाटत नाही. हे शुभ बोलणाऱ्या अशातलेही भागने दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करत असताना नकार घंटा वाजवायची नाही म्हणूनही नाही. माझं आडनाव चंद्रशेखर, आडनाव टिळक, लग्न होऊन 40 वर्षांनीही जिवंत आणि तरीही शेअर बाजारवाला, यातल्या कुठच्याही या सकारात्मकतेचं कारण किंवा परिणाम नाही. मला स्वतःला असं वाटतं की मुळातच गुंतवणूक हे गणित फार मोठं परिस्थितीजन्य असतं. ते जे मगाशी म्हणले ना, त्याची वेगळी बाजू पाहू ना, की 1100 महिला उद्योजकांना गेल्या 2 वर्षामध्ये कर्ज दिलं. त्यातला एखाद अपवाद वगळता एकही डिफॉल्ट होत नाही. हे जितकं त्या कर्ज घेणाऱ्याच्या सचोटीचं उदाहरण आहे, हे जितकं कर्ज देणाऱ्या संस्थेच्या विश्वासार्हतेचं उदाहरण आहे, तितकं चांगुलपणाने केलं तर आपल्या देशामध्ये व्यवसाय होतो याचंही उदाहरण आहे की नाही. हे जर उदाहरण असेल तर आजची गुंतवणूक वाईट असेल, निराशावादी असेल, याच्यावर माझा काहीचाही विश्वास नाही. आणि माझं गेली 40-42 वर्ष अर्थकारणाशी जो संबंध आहे, कधी धोरणकर्ता म्हणून असेल, कधी धोरणाची अंमलबजावणी म्हणून असेल. आणि मगाशी उदाहरण दिलं गेलं, माझं ओळख करून देताना सांगितलं गेलं, हो माझ्या आयुष्याची किंवा व्यावसायिक आयुष्याची म्हणून माझ्या व्यावसायिक आयुष्याची शेवटची 10 वर्ष मी नॅशनल पेन्शन सिस्टमचा ऑल इंडिया इन्चार्ज होतो. मी जेव्हा चार्ज घेतला तेव्हा आपल्या देशातल्या एकाही राज्यामध्ये नॅशनल पेन्शन सिस्टम नव्हती. आणि 26 मे 2020ला वयाची 60 वर्ष पूर्ण केली आणि ऑफिसला सांगितलं तर मला अर्धा सेकंदही एक्सटेन्शन नको आहे आणि म्हणून रिटायर झालो. त्यावेळेला शेवटी निर्माण झालेल्या लेह लडाख या केंद्रशासित प्रदेशासकट 32च्या 32 ठिकाणी एमपीएस इम्प्लिमेंट झाला. त्यानंतर 90% आपल्या देशाचा भूगोल मी पायी फिरतोय, कारण केबिन मध्ये बसून अर्थकारण करता येतं यावर माझा विश्वास नाही. या निमित्तानं जो काही परिस्थितीजन्य पुरावा, एका सनदशीर वकिलाच्या बाजूला बसलो होतो, नुकतंच त्याने सांगितलं काल सनद मिळाली, आज लावली लक्ष्मीपूजनाची. सनदशीर वकिलाच्या शेजारी बसल्यानंतर शपथगीतेची हातात न घेता, कारण माझ्या बायकोला भगवद्गीता तोंडपाठ आहे त्यामुळे आता वेगळी हातात घ्यावी लागत नाही, अशा पद्धतीनं पुढचं विवेचन करतो. आपण 2-3 गोष्टींचा विचार करू. ज्याचा शेअर बाजाराचा निर्देशांक 84,363 आहे किंवा 24,853 आहे, त्यांनी खरोखर काळजी करावी का याचा विचार करू. कालच एका भाषणामध्ये बोलताना मी गमतीने म्हणलं त्या मुद्द्यापासून सुरुवात करतो आणि वेगवेगळ्या विषयांचा विचार करतो. योगायोग असेल किंवा नसेल, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात अष्टलक्ष्मी स्तोत्राने झाली. आज वेगळ्या वेगळ्या अष्टलक्ष्मी आपल्या गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहेत का
आणि त्यासाठी वेगळ्या अष्टलक्ष्मी आचारसंहिता म्हणूनही घेता येतील का? असं आचारसंहिता आणि विचारसंहिता या दोन्हीच्या दृष्टिकोनातून अष्टलक्ष्मी म्हणजे आजची गुंतवणूक असेल. कोणत्याही अष्टलक्ष्मीची सुरुवात शेवटी ॲज इज व्हेअर इज अशा पद्धतीनं म्हणजे आज काय अशी परिस्थिती आहे. मगाशी भोळे सरांच्या चर्चेमध्ये एक ओझरता उल्लेख आला की आता ट्रम्प नावाचा मनुष्य सगळ्या जगाला वेठीला धरतो. आपण फार नावं त्याला ठेवू नयेत. पूर्वीच्या काळी हे शक्य होतं आणि याच्यामध्ये माझ्या आडनावाचा दोष आहे असं म्हणलात तरी हरकत नाही. आपल्याकडे एक असा समज आहे की पंचभूत हे विश्व नियंत्रित करतात. आपण त्या पंचभूतांना घाबरतो इथेही ठीक आहे, पण आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जी पंचमहाभूत नांदतायत त्यातलं एक महाभूत आपला देशही आहे याचा विचार करू की नाही. आजच्या परिस्थितीकडे केवळ पोझिशन ऑफ विकनेस म्हणून बघायला मी जरा सुद्धा तयार नाही. त्याच्याकडे पोझिशन ऑफ स्ट्रेंथ म्हणून बघता येतं का? याचं उत्तर ठाम होकारार्थी आहे आणि मी प्रचंड आशावादी आहे. ते केवळ मानसिक तयारी प्रिपरेशन पेपटॉक म्हणून मी म्हणत नाही. एक साधं गणित सांगा ना की हो डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ सांगितला, अगदी बरोबर, पण त्याच्याकडे कसं बघणार याचा विचार करणार की नाही. पहिल्यांदा म्हणताना त्यांनी 3 देशाचा नावनिशिवात उल्लेख केला, ही वस्तुस्थिती आहे. पण त्याच्यानंतर संजय राऊत कमी बोलते इतकं जास्त डोनाल्ड ट्रम्प बोलतायत, पण त्यांनी एकदा तरी कोणत्याही देशाचं नाव घेतलं का? पहिल्या वेळचा अपवाद वगळला तर आपलं नाव घेतलं का? बरं ते म्हणले ते त्यांनी अंमलात आणलंय का? टिपिकल हिशोब आहे. शेवटी जागतिक अर्थकारण जागतिक गुंतवणूक हा व्यापार आहे. मला 200 रुपये हवे असतील तर 1000 रुपये मागावेत म्हणजे निदान 100 तरी मिळतात अशी गणितं आहेत की नाही. मग त्या 100रातले 90 जर एक वेगळा देश देत असेल आणि तो देश तुमचा आणि माझा असेल तर आपण सकारात्मक राहिलं पाहिजे का नकारात्मक राहिलं पाहिजे? मी काल IIM अहमदाबाद साठी बोलत होतो तेव्हा गमतीने म्हटलं तसं की अरे साधं उदाहरण घ्या की आपण बिझनेस स्ट्रॅटेजी शिकतो केवळ आपल्या एकट्याच्या करिअर करता. ज्याच्यावरती अख्ख्या अमेरिकेची बिझनेस स्ट्रॅटेजी अवलंबून आहे तो त्याच्या देशाची स्ट्रॅटेजी म्हणून बघेल की नाही. तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे. बरं अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष त्याच्या देशासाठी काम करतो, आपल्यासारखं नसतं. दुसरे कुठचंही वाक्य मी म्हणणार नाही, तुम्हाला कळलं. उगाच कशाला जाता जाता दगड मारा, जवळच आहे ते सोडून द्या. परंतु एक लक्षात घ्या की ते ट्रम्प आहे म्हणून झालंय असं नाही ना. त्याच्या आधी जो बायडेन होते ते न बोलता हेच करत होते ना. त्याच्या आधी बराक ओबामा होते तेही न बोलता हेच करत होते ना. अगदी आजचंही उदाहरण घ्या ना, त्यांच्याकडेही पुष्कळ टीका होते. सरकारला कोणीही तिथं सोडत नाही, इतकी वाईट स्थिती आहे म्हणून शटडाऊन चालू आहे. बरं त्यालाही माहिती आहे की नाही की बाबा रे ही आपली शेवटची टर्म आहे आणि दुसरी टर्म आहे त्याची. अमेरिकेतल्या राजकारणाच्या प्रचलित नियमांनुसार आणि तिथे मनात आलं का संसद बदलत नाही, घटना बदलत नाहीत, घटना दुरुस्ती इतका खेळ नसतो. तर त्याला माहितीये की ही दुसरी टर्म आहे आता म्हणजे मला पुन्हा काही नाही म्हणजे ही इज नथिंग टू लूज नथिंग टू गेन. आणि तो वृत्तीनं बिझनेसमन आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे तो. दुसऱ्यांदा झाला ही शेवटची टर्म आहे. लक्षावधी डॉलर्सची उलाढाल झाली अशी ती निवडणूक आहे. असं असताना तुमच्या माझ्यासारखा जर मनुष्य असता तर पहिल्या उपलब्ध क्षणाला शपथ घेतली असती की नाही. या माणसानं 3 दिवस शपथ पुढे ढकलली आहे. ते काही मुहूर्त बघायला नव्हता गेला अयोध्येच्या राम मंदिरात. त्याच्या स्वतःच्या व्यवसायाचं ट्रम्प हाऊस विकायचं होतं. तो सौदा पूर्ण करून यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. इतका व्यावसायिक दृष्टिकोन जर त्याच्या टॅरिफ मध्ये आहे तर आपण भावनेच्या पलीकडे जाऊन बघणार की नाही. आज शटडाऊन करायला लागावं. अमेरिकेच्या आर्थिक इतिहासामध्ये अमेरिकन राज्यक्रांतीनंतरचा सगळ्यात जास्त काळ शटडाऊन सुरू आहे. तो सावरण्याचा तो प्रयत्न करतोय. मग अशा वेळेला त्याच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मार्गामध्ये जे आड येत आहे आत्ता लगेच किंवा 10 वर्षांनंतर त्यांना ज्याला हल्ली मराठीमध्ये आपण निपिंग दबड म्हणतो तशा पद्धतीची ही योजना आहे का? गेली 25 वर्षाचा अमेरिकेचा आर्थिक इतिहास असं सांगतो की त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मराठीत सांगायचं म्हणजे GDPच्या
किमान 14% आणि जास्तीत जास्त 38% वाटा संरक्षणात येतो. तुम्ही आत्मनिर्भर म्हणल्यानंतर संरक्षणाच्या व्याख्या बदलता, मग तो तुमच्यावर बंधनं नाही घालणार तर मग काय तुम्हाला प्रोत्साहन देणार आहे का? बरं, आपलेही पंतप्रधान काही कमी नाही. त्यांच्या मनात काय चाललंय, पुढच्या क्षणी ते काय करतील हे ते सोडून जगात जर कोणालाही माहिती नसतं, अगदी मंत्रिमंडळात सुद्धा दुसऱ्या कुठच्या पक्षाच्या पंतप्रधानांनी केलं असतं तर त्याला हटवादी म्हणायचं, हे केलं की जिद्दी म्हणायचं, हे योग्य नाही ना. म्हणजे बायकोनं रत्न म्हणणं आणि आईनं रत्न म्हणण्यामध्ये जो फरक असतो तसाच हा फरक आहे. मग त्याला आपण का नावं ठेवतोय? हे एका वेगळ्या अर्थी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची दिलेली जागतिक पोचपावती आहे. ही आजची गुंतवणूक आहे की नाही? त्याच्यात माझ्या आडनावाचा, माझ्या राजकीय रंगसंगतीचा जरा सुद्धा सहभाग नाही. निखळ आकडेवारी सांगतो. ती इतकी डोक्यात बसले, तुम्ही पाहताय माझ्या हातात कोणताही कागद नाही. सहसा कागद आणि पॉवर पॉइंट करण्यासाठी माझी प्रसिद्धीही नाही, पण नाही. साधं गणित द्या ना, की हा मनुष्य किती लांबची उदाहरणं देतो. एक अर्थव्यवस्था म्हणून मी मगाशी म्हटले तो हा मुद्दा आहे की आजही जो बायडेन आणि त्याचा पक्ष यानं अमेरिकेनं लादलेल्या टॅरिफला विरोध केलेला नाही. हे गणित लक्षात घ्या. आपल्याकडे झालं असतं तर काय सकाळ दुपार संध्याकाळ वेगळी कुत्रे नवमी साजरी नसती करायला लागत. एकही शब्दानं बोललेले नाही. मग हे त्यांचं, ज्याला आपण नॅशनलिस्ट इकॉनॉमी, राष्ट्रवादी अर्थव्यवस्था. आता राष्ट्रवादी या शब्दालाच आपल्या राज्यात वेगळा अर्थ आला, त्याच्याकडे मी जात नाही. साधं गणित घ्या. जर आपण म्हणत असू ना की इतिहासाची पुनरावृत्ती होते, ही तशी आहे. मग ती जशी त्यांच्या इतिहासाची पुनरावृत्ती आहे तशी आपल्याही इतिहासाची पुनरावृत्ती आहे का याचा विचार करा. आणि इतिहास म्हणजे फक्त गेल्या शतकातला नसतो, तो गेल्या वर्षातला सुद्धा असू शकतो. 1960च्या दशकामध्ये अमेरिकेनं त्यावेळच्या तेल निर्यात आणि तेल उत्पादक देशात, ज्याला आपण ओपेक असं म्हणतो, याच्यामध्ये त्यावेळची लक्षावधी डॉलरची तुलना केली होती, गुंतवणूक केली होती. अमेरिका हा असा महत्वाचा देश आहे की तो तेलाचा जगातला सगळ्यात मोठा उपभोक्ता देश आहे, हे खरं. पण हे विसरून चालणार नाही की तो तेलाचा सगळ्यात मोठा उत्पादक देशही आहे. माणूस समोर बसलाय त्या क्षेत्रातला आहे, तो मान्य करेल की अमेरिकेनं गेली 35 वर्ष ट्रम्प अध्यक्ष नव्हते. गेली 35 वर्ष अमेरिका स्वतःच्या देशात निर्माण होणारं तेल रिझर्व्ह म्हणून ठेवते आणि ओपेक मधनं गुंतवणुकीतनं मिळणारं तेल खर्चासाठी वापरते. आणि असंच धोरण ते युद्ध निर्मिती करता करत होते. कारण युद्ध निर्मिती ज्याला आपण संरक्षण असं म्हणतो, त्या डिफेन्सचं प्रोडक्शन, त्या डिफेन्सचं डिस्ट्रीब्युशन आणि त्या डिफेन्सचा एक्सपोर्ट यातनं अमेरिकेला गेली 25 वर्ष सरासरी 25% तरी उत्पन्न मिळतं. 60च्या दशकामध्ये 65 वर्षानंतरचं चित्र डोळ्यासमोर ठेवून जर गुंतवणूक करत असतील तर संरक्षणाबद्दल वेगळं धोरण असेल का? 2008 साली, मी 2008 म्हटलंय, 2014 म्हटलेलं नाही, आणि ती म्हणताना कुठेही स्लिप ऑफ टंग झालेलं. 2008 साली जगात महामंदी आली. त्यावेळेला त्याच्यात सगळ्यात कमी ओरखडा उमटलेली अर्थव्यवस्था तुमची आणि माझी होती. कारण एरवी लायबिलिटी वाटावी अशी लोकसंख्या माझी ऍसेट झाली. मी जितकं निर्माण करतो तितकं मी माझ्या देशात उपभोगू शकतो, कन्झ्युम करू शकतो. उपभोग म्हणत नाही का? कारण लक्ष्मी आणि सरस्वती मध्ये उपभोगाचा फरक असतो. कारण उपभोग भोगाकडे वळतो. कोणी सांगितलं? त्याचं उत्पादन होतं म्हणून भोग आहे. म्हणजे उत्पादन आणि भोग म्हणजे उपभोग. मग असं तर असेल तर विचार करा ना, 2008 ला तुम्ही हे दाखवून दिलं. 2020 ला करोनाचा सगळ्यात कमी ओरखडा उठलेला देश पुन्हा आपलाच होता. 2020 ते 2025 इंडोनेशिया, चीन आणि भारत हे तीनच देश आहेत की किमान 6% तरी आपला GDP वाढलाय. आपल्याकडची जी आलावरड आहे ती 6%च्या खालती नाहीये, हे सगळेच मान्य करतायत. मग अगदी इकडे राहुल गांधी पासून आता पश्चाताप झालेल्या चिदंबरम पर्यंत त्यांची फक्त वृत्ती म्हणून नावं घेतली, व्यक्ती म्हणून माझा त्यांच्यावर जरा सुद्धा राग नाही.
आपण त्यांच्या जागी असतो तर आपण फारसं काही वेगळं केलं असतं, अशातला भाग नाही. उगाच कशाला नावं ठेवायची. मग आता असा भारत ही वेग बघा ना, बरोबर हीच 3 नावं टॅरिफ देताना पहिल्या घोषणेत येतात. हा योगायोग असतो का? ट्रम्प अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे, मराठी मालिकांचा संवाद लेखक नाही. उगाच सारख्या दुसऱ्याला मोठं करायचं आणि आपल्याला हलक्यात लेखायचं कशाला येणेपण आहे. याला नम्रपणा नाही म्हणत, याला लाचारी म्हणतात. आपण आणि तुम्ही आणि मी नागरिक म्हणून लाचार व्हायला तयार असो. आपल्या देशाची अर्थव्यवस्था लाचार नाही. ही जर लाचार्य मान्य केलं ना, तर अहो मी नामजोशी सारख्या दीपकरावांसारख्यानी आम्ही वर्षानुवर्ष पॉलिसीला काम केलं, ते वाया गेलं म्हणायची वेळ. गेली 35 वर्ष ज्या सातत्याने, मग ते कोणतंही सरकार असू दे, आपण केलेल्या राष्ट्रीय अर्थकारणाचा परिणाम म्हणून 6.6% आपण वाढतोय. आणि ही गुंतवणुकीची संधी. महालक्ष्मीची सुरुवात तर नेहमी स्पॉटनी होते. स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटी अँड थ्रेट. त्यातल्या स्ट्रेंथचं हे उदाहरण. विकनेस आहे का? नक्की आहे. कारण आम्ही निर्मातो, पण आम्ही डिस्ट्रीब्युशन मध्ये कमी पडतो. आम्ही युद्धात जिंकतो, पण आम्ही तहात हारतो. एक पंतप्रधान गमावला. मी तिकडे जात नाही. मगाशी चंद्रशेखर टिळक नावाच्या माझ्या YouTube चॅनलचा उल्लेख झालाय. अगदी 5 दिवसापूर्वी ट्रम्प आणि टॅरिफ नावाचा त्याच्यावरती मी 23 मिनिटाचा व्हिडिओ रिलीज केलाय. तो बघा. पुढे जातो. कमर्शियल ब्रेक घेऊन झालाय असं समजलं तरी हरकत नाही. अशी जर गणित असतील तर त्यातल्या 3 महत्वाच्या संधींचा विचार तो अशासाठी आहे की मगाशी बोलता बोलता असं म्हटलं जातं की माझी तरुण पिढी इथं राहत नाही, त्यांनी राहावं असं तुम्ही काही दिलं का? मग हा प्रश्न जर डोंबिवलीच्या युवकांना असेल तर तो आपण एक्स्ट्रापोलेट करू आणि आपण उद्याच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला आपण काय दिलं याचा विचार करू. ती आजच्या गुंतवणुकीची संधी आहे की नाही? आपण काही काळांमध्ये सातत्यपूर्ण अर्थकारणामुळे काही धोरणं बदलली, त्याचे दृश्य परिणाम आता दिसत आहे. ही गुंतवणुकीची संधी आहे की नाही? भोळे सर शिक्षणामधले आहेत. आज एज्युकेशन पॉलिसी ही गणित बदलते की नाही, ती कितपत व्यवहार्य नाही त्याच्याकडे नंतर जाऊ, तो आजचा विषय नाही. पण मी भोळे सर, आमच्यामध्ये वयाचं तसं पुष्कळ अंतर आहे, कारण मी आज 66 वर्षाचा आहे. भोळे सर तेवढे म्हातारे नाही आहे. परंतु आम्ही जेव्हा विद्यार्थी होतो त्यावेळेला इथनं उठून इंग्लंडमध्ये शिकायला जाणं हे आई वडिलांसाठी तरी स्टेटस सिम्बॉल. त्या मुलाची आवश्यकता होती की नाही माहिती नाही. पण आज अमेरिकेतल्या 16 युनिव्हर्सिटीज आणि इंग्लंड मधल्या 6 युनिव्हर्सिटीज, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सकट भारतातल्या विद्यापीठांशी करारमदार करतात. ही गुंतवणूक नाही. फक्त पगारवाढ, पे कमिशन इतकंच शिक्षण नसतं ना. सेल्फ फायनान्सिंग मध्ये मी या शिक्षणाचं इन्व्हेस्टमेंट पॅटर्निंग म्हणून करायला तयार आहे की नाही? सेल्फ फायनान्सिंग मध्ये, न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये त्या शिक्षण संस्थांना, त्या ज्ञाती संस्थांना, त्या वृत्ती संस्थांना, त्या पतसंस्थांना त्यांचे फायनान्स उभे करायचे मार्ग आहेत. आणि ते फक्त विद्यार्थ्यांची फी असं नाही. मग त्यांनी उद्या जर आपले कर्ज रोखे काढले आणि विद्यार्थ्याला कॅपिटेशन फीच्या ऐवजी त्याच्या पालकाला करपात्र सवलत देत हे कर्ज रोखे दिले, गुंतवणुकीची संधी आहे की नाही? आम्ही बॉक्सच्या बाहेर जाणार. मग घरात बसा, चंद्रशेखर टिळकचं भाषण ठेवा, तो काय असतोच काय? इट्स नॉट अ फॅक्ट. लेट अस बी व्हेरी क्लिअर. याही संधी आहेत. ते तुमच्याकडे वेडे म्हणून येत आहेत का? आज ते तुमच्या मीडियामध्ये येत आहे. ती गुंतवणुकीची संधी आहे की नाही? आपण पटकन म्हणतो की नाही, मीडिया नको, लोकसत्ता काय लिहिल माहिती, मुंबई तरुण भारत काय लिहिल माहिती, एबीपी माझा काय लिहिल माहिती. अगदी चारडाओरड झाली तर मग प्रज्ञा पोळेला इकडे घ्यायचं का, ज्ञानदा कदमला तिकडे घ्यायचं का, हा चर्चेचा विषय नसतो. पण आपले स्वतःचे युट्यूब चॅनल्स मोठे करत आपण हे मार्केट कॅप्चर करणं ही आजची गुंतवणुकीची संधी आहे का नाही करते? बघा ना, मगाशी तुम्ही जे म्हणला हे मला आत्ता सुचलेलं उदाहरण आहे की आपण कर्ज देताना या नवीन माध्यमांचा कर्ज देण्यासाठी उपयोग करू शकतो, याचा विचार केलाय का? पुढच्या वेळेला एखादी पतसंस्था, एखादी बँक
नशीब आहे डोंबिवलीतल्या कुठची बँक मला डायरेक्टर या जन्मात करणार नाही, होण्याची इच्छाही नाही, पण आपण या गोष्टींचा विचार करणार आहोत की नाही? फक्त काय भजन नमस्कार केला म्हणजे राष्ट्रप्रेम नसतं, हेही राष्ट्रप्रेम आहे की. पर्यायी चॅनल निर्माण केला, त्याला मी कर्ज दिलं आणि त्याला सांगितलं की तुला युट्यूब मधनं येणारा पैसा हे मला मॉर्टगेज म्हणून दे. आताच्या कायद्यात ते अलाउड आहे. मग करन्सी कन्व्हर्जन रेटचाही फायदा आणि तुझ्या उत्पन्नाचाही फायदा, ही कर्जाची वेगळी हमी आहे की नाही, त्याला गुंतवणुकीचं साधन म्हणतात की नाही. याला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. हे मुद्दामून अनौपचारिक आणि अप्रचलित ही साधनं आधी घेतली, आता प्रचलित साधनांमध्ये बोलतो. कारण अष्टलक्ष्मीचं दुसरं रूप हे असतं, जी मला भावते, जाणवते, पण शब्दात येत नाही, त्याला लक्ष्मी म्हणतात. आणि सरस्वतीसारखी लक्ष्मी गुप्त मार्गाने येते आणि सुप्त मार्गाने देते, म्हणून तिला अष्टलक्ष्मी. म्हणून त्या अष्टामध्ये धन धान्य सगळं येतं. आणि म्हणून आपल्या घरातल्या जुन्या पिढीजात स्त्रियांनी सांगितलंय की घरात वर्षाचं धान्य भरलं तरी ते एका डब्यात ठेवायचं नाही आणि सगळे डबे एकाच वेळेला दाखवायचे नाही. आता अशा न दाखवलेल्या डब्यांची उदाहरणं देतो. मग अशी संरक्षणाचा उल्लेख केला. एरवी ते संहारक वगैरे असतात. जागतिक शांततेचं नोबेल पारितोषिक नको असा गेल्या 100 वर्षात कोणीही राष्ट्राध्यक्ष कुठच्याच देशात झालेले नाही, आपल्या नाही अमेरिकेचे. पण आज युद्ध उघडपणाने लढलं जातं त्याला युद्ध म्हणतात, छुपेपणाने केलं जातं त्याला दहशतवाद म्हणतात. पण दोन्हीचा बिमोड करायला एकच गोष्ट लागते, ती म्हणजे शस्त्र आणि शास्त्र. मग ही शस्त्र आणि शास्त्र ही आजच्या गुंतवणुकीची संधी आहे की नाही? माझे 2 वर्गमित्र समोर बसले, संजय ठाकूर आणि प्रमोद पै. ते दोघेही गेली 5 वर्ष मी जे महिन्याचे निदान 3 रविवार गुंतवणुकीची ऑनलाईन सेशन घेतोय ती अटेंड करतात. दोघेही मान्य करतील. 2020 साली मार्च 2020 मध्ये ज्या वेळेला रात्री आपल्या पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून संबोधन केलं, तेव्हापासून रात्री 8 वाजता मी मन की बात सुद्धा लावत नाही. आणि चुकून लावलं तर दारात पिशवी घेऊन उभा राहतो. ते पुन्हा म्हणले तर धावत जाऊन कांदे बटाटे आणायला. पण त्याच्यामध्ये तुम्ही उच्चारलेल्या 3 गोष्टींची पोचपावती आणि बरोबर त्याच्यावरतीच आत्ता लागलेला टॅरिफ हा योगायोग नसतो. हे तुमचं वाढतं सामर्थ्य असतं आणि ती आजची आणि उद्याची गुंतवणूक असते. ते शेवटी गुंतवणूक म्हणजे काय? Consider the past performance, evaluating the present, and try to project for the future. याला गुंतवणूक म्हणतात की नाही? सांगून येताना प्रत्येकच मुलीचे वडील म्हणजे आमच्या काळात, आता तशी परिस्थितीची येत नाही, आता मुलगाच सांगून येतो बाबा ही तुझी सून म्हणून, ती परिस्थिती नाही. पण त्यावेळेला नंतर जे सासरेबुवा होतात ते माझी मुलगी गरीब आहे असं करतात. पास्ट, ती नवऱ्याला गरीब करते स्वभावानं, हा प्रेझेंट, आणि यातलं दोघांचंही भलं होतं हे फ्युचर. अशीच गुंतवणूक आहे का? याचं उत्तर हो असं आहे. करा विचार. आज बरोबर ज्याच्यावरनं जगामध्ये 7 ठिकाणी युद्ध सदृश्य परिस्थिती आहे, बरोबर तीच क्षेत्र आज गुंतवणूक म्हणून तुमच्या पुढे उभी आहेत. हे उदाहरण ज्यांनी माझी भाषणं वर्षानुवर्ष ऐकले तसं बरेच जण आहेत डोंबिवलीत, त्याला मला माफ करा. पण मला नेहमी वाटतं की आजच्या गुंतवणुकीचं जर एका वाक्यात सूत्र सांगायचं झालं तर मॅग्नस गॉर्डनरचं ते वाक्य आहे की गोल्ड, ऑइल अँड कोल आर नॉट ओनली द कमर्शियल लेबर्स, they are not only the geographical neighbors but they are the commercial patriots. Is it not a phenomena and formula for tomorrow's investment? 2020 साली ज्या वेळेला तुम्ही आणि मी एक देश म्हणून जाहीर केलं की येत्या 5 वर्षात पूर्ण झाले किमान 75% संरक्षण विषयक उत्पादन आमच्या देशात होईल. 1 फेब्रुवारी 2025 सकाळी 10:30 वाजता संसदेला इकॉनॉमिक सर्व्हे सादर झाला. पान नंबर 364 लिहून घ्या, घरी जाऊन पाहू शकता. खालनं 7वी ओळ. We have achieved 67.78% domestic production. BEL का चालतो? हिंदुस्तान एरोनॉटिक्स का चालतो? माझगाव डॉक का चालतो? आजच्या भाषणात टीप देणं अभिप्रेत नव्हतं तरी दिली आहे. पुढच्या वेळेला बोलवायचं ही टीप दिली. मस्करीचा भाग सोडा. आता तुमच्या लक्षात येते की याच्यात स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट आहे.
ती कुठपर्यंत आहे तेही सांगून टाकतो. प्रत्येकच गोष्ट इतकी सोपी नसते, फक्त पॉलिसीला काम केल्यामुळे हे धागेदोरे दिसतात. किती गमतीशीर उदाहरणं असतात. हे मला कुठनं सुचलं, मला काय ट्रम्प किंवा मोदी कानात येऊन नाही सांगितलं. एवढी जर माझी पहुंच असते तर ब्राह्मण सभेत दिवाळीच्या दिवशी कशाला पहाटे भाषण करायला लागतं, काही येड लागलं काय. परंतु जस्ट इमॅजिन, हे योगायोग असतील का हो. तेल बाहुल्य देशामध्येच गडबड होते. तेल डिस्ट्रीब्युशनच्या महत्वाच्या पाईपलाईन असतील तिथेच युद्ध होतं. तेही युद्ध मध्ये मध्ये थांबतं, काय दमतात का. बघा, प्रत्येक युद्धात पॉज आहे. इस्रायल हमास मध्ये पॉज आहे, रशिया युक्रेन मध्ये पॉज आहे, भारत पाकिस्तान मध्ये पॉज आहे, पाकिस्तान अफगाणिस्तान मध्ये पॉज आहे. कोणी ठरवलंय. तूही थोडं वीक मीही थोडं वीकची ही प्रेरणी आहे का. मी जर फारच संशयी वाटत असेल तर माफ करा. शेवटी फ्रॉड इन्व्हेस्टिगेशनचा माणूस आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी फ्रॉड आहे म्हणून मी डेटा सेट कडे बघतो. दोन किती गमतीची उदाहरणं असतात की ही परिस्थिती जोवर बदलत नाही तोवर डिफेन्स मध्ये गुंतवणूक करत राहायला हरकत नाही. हे सरळ सोपं साधं गणित आहे की आपण किती असं ते कोंबड्यांना दाणे घातल्यासारखं झुंजवतोय की नाही. एकटा अमेरिकेने झुंजवते, आपणही झुंजवतोय की नाही. ते ओपेक कडनं घेणार का रशियाकडनं घेणार. अरे ज्याच्याकडनं घ्यायचं ते घेणं मोका हो. पण त्याचे जे धागे दोरे आहेत ते आजच्या गुंतवणुकीत दिसतात की नाही. तुम्ही म्हणाल एवढं कोण पेपर वाचणार हो, हल्ली पेपर वाचवतच नाही. कसं आहे, माझ्या घरी नेहमी म्हणतात काय तुला सकाळी उठल्या उठल्या 16 पेपर बघायचे असतात. ते काल दिवसभर बघितलं ना, आणि म्हणजे नाही ते वेगळं, ते असं येतं ते खरं. पण ते असं येतं त्याच्यामध्ये जर आपल्याला जायचं नसेल तर सिंपल लॉजिक लक्षात घ्यावे की आज डिफेन्स रिलेटेड म्युच्युअल फंड किती आपल्या देशात. 3 सेक्टर स्पेसिफिक. HDFCचा डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड, मोतीलाल ओस्वालचा डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड, आदित्य बिर्लाचा डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड. जोपर्यंत HDFC त्याच्या डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंडामध्ये नव्यानं तुम्हाला SIP सुरू करू देत नाही किंवा जोवर नव्यानं तुम्हाला लमसम घालू देत नाही तोपर्यंत डिफेन्स सेक्टर चालू राहणार. हे उघड हा स्पष्ट करून टाकतो. कोणाचाही मी एजंट नाही, माझ्या घरातलं कुणी एजंट. माझ्या दोन्ही मुलांनी आधीच सांगितलं आपण लोकांना बिघडवलं तेवढं बरं, त्या पापाचे धने आम्ही होणार नाही. ते असं वागून या वाल्या कोळ्याचा वाल्मिकी होण्याची सुतराम शक्यता नाही, हेही सांगून. मोतीलाल ओस्वाल काही प्रमाणात घेतो, काही प्रमाणात घेत नाही. याचं कारण त्याची ती स्कीम जशी आपल्याकडे लिस्टेड आहे, एक्सचेंज ट्रेडेड फंड मध्ये आहे, म्युच्युअल फंडच्या साईट वरती आहे, म्युच्युअल फंड स्क्रीनवर आहे, तशी ती नासडॅक मध्येही आहे. मग ती जोवर दोन्ही ठिकाणी आहे तोवर तो फंड इन्व्हेस्टेबल आहे की नाही. सुनील जोशी सर माफ करा, तुमचे सगळे इन्व्हेस्टमेंट रेट सांगून टाकतो तरी बोलवा. तर पुढची गोष्ट तेवढी माझी SIP चालू ना. नेक्स्ट, आदित्य बिर्ला काही प्रमाणामध्ये AMC मध्ये पैसे कमी ठेवतो, इन्व्हेस्टेबल कॉर्पस कमी ठेवतो. मोर द लीन मोर प्रॉम्प्ट यू आर, हे जे गुंतवणुकीचं तत्व आहे. इज इट नॉट आजची गुंतवणूक आणि उद्याची गुंतवणूक. हे का करावं लागतं हे आपण लक्षात घेऊ. हे कुठेही करता येतं, हे लक्षात घेतलं की आपोआप हे लक्षात घेतलं. त्याचं सरळ सोपं साधं गणित असं आहे की ह्या दोन्ही गोष्टी मरणाच्या कॅपिटल इंटेन्सिव्ह आहेत. त्यामुळे माझं वय काय, माझी किती काळ थांबण्याची क्षमता आहे. साधं उदाहरण याचं कंपोजिशन बघून सांगतो. काही मोजके अपवाद वगळले तर किमान वय 60 वर्ष आहे. म्हणजे जरा वेळाने हीच सभा ज्येष्ठ नागरिक सभेची अॅन्युअल जनरल मीटिंग म्हणून घेता येईल अशी स्थिती आहे. काही काय नाही, मी त्याच वयोगटातला आहे, मला काही समज नाही, माझा मी देवानंद आहे. पण ते जसं सर मगाशी म्हणले की आपल्याला वयानुसार काही वेळेला FD सुद्धा मोडायची वेळ येते. आणि मग ते प्री मॅच्युअर, पोस्ट मॅच्युअर, TDS हजार भानगडी. ते काय आपण सगळे म्हणजे कर चुकवायची इच्छा आहे पण हिंमत नाही कॅटेगरीतल्यावर. मग अशा वेळेला म्युच्युअल फंडची SIP न करता या शेअर्सची जसजशी जमेल तसतसे शेअर घेत राहणं. फार तर काय होईल, शॉर्ट टर्म कॅपिटल गेनला याच्या पलीकडे काय. शेवटी क्रीजचा अंदाज घेईन की नाही.
हे आज 84,363 आणि 24,865 म्हणून सांगू शकतो. ते कमी झालं तर बघू, तेव्हा पुन्हा बटवून सांगू. प्रश्न तो नाहीये. या परिस्थितीला असलेली बॅकग्राऊंड लक्षात घेऊ. आज इतकं कॉन्फिडेंटली बोलण्याचं कारण आणि म्हणून आजची याच्यावरती जास्त महत्व आहे. कारण गुंतवणूक नेहमी आजची असते. ते शाळेच्या बॅचचं 40 वर्षानंतर रिटायरमेंट मधलं गेट टुगेदर नसतं. ते त्या वेळच्या फ्लेमचं त्याच्या वेळेचं इन्फ्लेमेशन असतं. एक गोष्ट लक्षात घ्या, केवळ मी मगाशी उल्लेख केला तसं आपण त्या 3 अर्थव्यवस्थेतले आहोत आणि तिथे अमेरिका नाहीये. हा सगळ्यात मोठा ट्रिगर आहे आणि ते आपल्याला फार वेगवेगळ्या पद्धतीने भुलवत राहतील. आपण भुलायचं की नाही हा प्रश्न आहे. बरोबर बघा ना, जिथे जिथे आपण त्यांना गेल्या 10 वर्षात नडलोय त्याच क्षेत्रात टॅरिफ आहे की नाही. कधी तुमचं नाव घेऊ नये, कधी नाही. संरक्षण कारण सांगितलं. मला सिंपल सांगा, एका आठवड्यात या 3 घोषणा होता. हा योगायोग असतो का? पहिल्यांदा डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी 3 देशांचं नाव घेऊन उल्लेख केला. त्याच्यानंतर 6व्या दिवशी गेल्या 11 वर्षात झाला नाही तो ब्रिटन बरोबरचा फ्री ट्रेड अग्रीमेंट होतं आणि त्याच्यापासून 36 तासाच्या आत त्या अधिवेशनात एकदाही सभागृहात न आलेले आपले पंतप्रधान येऊन कोणीही विचारलेलं नसताना ऑपरेशन महादेव झालं असं सांगतात. कसा विश्वास ठेवायचा? आपल्या सगळ्यांचं मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात वातावरणात वय लहानपणी गेलंय. आपण एखादी गोष्ट मागायचो आईकडे, कारण वडील भेटायचेच नाही ना, ते ऑफिसला गेलेले असायचे आणि आई सांगायची की वडिलांना विचारून सांगते आणि वडील ऑफिसला गेल्यानंतर सांगायचे मी वडिलांना म्हणलं, वडील नाही म्हणले. हे तसंच गणित आहे की नाही? ऑपरेशन सिंदूर खरंच इतक्या दिवसांनी झालं असेल? आर यू रेडी टू बिलीव्ह की ऑपरेशन सिंदूर झालं हे सांगण्यापेक्षा सुद्धा आज माझी लँड मिसाईल्स इतकी अचूक वेध घेऊ शकतात याची दिलेली जागतिक पोचपावती आहे की नाही ती? आणि बरोबर त्याच्यात प्रॉपेल इंजिन वरती टॅरिफ बसला की नाही? योगात काय ऑपरेशन सिंदूर त्या दिवशी झालं असं सांगणं याचा अर्थ काल त्यांचं विधान आहे. संजय ठाकूर इथे बसले त्या विचार मी 10 दिवसापूर्वी म्हटलं तर सुनर ऑर लेटर नाउ वी आर गोइंग टू पब्लिकली डिस्क्लोज की ऑपरेशन महादेव आणि ऑपरेशन सिंदूर हे आमच्या 3 फोर्सेसचं कॉम्बिनेशन आहे. आत्ता एक्नॉलेज करतोय पण कृती आधीच होऊन गेले की नाही? अमेरिकेनं त्याच्यावर टॅरिफ बसवून तुमच्या मिलिटरी प्रॉवेस आणि त्याच्या इकॉनॉमिक प्रॉवेस वरती दिलेलं हे कन्फर्मेशन आहे ही आजची इट्स अ पोझिशन ऑफ स्ट्रेंथ. फार्मास्युटिकल बद्दल तेच आहे की नाही? तुम्ही नडले की नाही करोना नंतर फायझरला? काय झालं गेल्या 5 वर्षात फायझरच्या शेअरचं? मी फायझरचा प्रवक्ता नाही, मी शेअर बाजारात इन्व्हेस्ट करतो. गेल्या 5 वर्षात माझ्याकडच्या फायझरच्या शेअरच्या संख्येत वाढ झालेली नाही. पण ट्रॅक ठेवणे मायक्रोस्कोप खालती नाही पण टेलिस्कोप खालती फायझर नक्की आहे. कारण मला त्याच्यात पॉलिसी इनपुट दिसत. फायझरनं करोनावरती औषध शोधलं आणि त्यांनी एकदम राष्ट्रप्रेम दाखवलं. आता औषधी कंपनी आणि राष्ट्रप्रेम ही गंमतच आहे. खोटं वाटत असेल तर ऑर्थोडॅडीचं फायनल डायग्नोसिस वाचा, 1970ची कादंबरी आहे. जुने हित संबंध आहे कोट अनकोट. ते म्हटले अमेरिकन नागरिकाला अमेरिकेमध्ये फायझरचं करोनाचं प्रतिबंधक औषध या किमतीला मिळेल, इंग्लंडमध्ये या किमतीला मिळेल. जर अमेरिकेत X असेल तर इंग्लंडला X+10 होतं, भारतात ते 10X होतं. आपण फायझरला ते औषध आपल्या देशात विकू दिलं नाही. आता मग फार्मास्युटिकल मध्ये टॅरिफ कुठनं आले ते कळलं. निवडणूक झाल्यानंतर पहिल्या टॅरिफ घोषणेमध्ये फार्मास्युटिकल वरती टॅरिफ येतो. म्हणजे कोण कोणाचा फायनान्सर होता याचा विचार करा. निवडणुकांचे कर्ज रोखे आपल्या देशात कागदावर असतात, तिथे पैशात असतात. ज्यांनी मला निवडून दिला त्याचं हितरक्षण नागरिक आणि उद्योजक राष्ट्राध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे की नाही? पहा, ओपन सोसायटी म्हणून आरडाओरड करतो तो जॉर्ज सोरोस टॅरिफ या विषयावर अर्धा शब्दही बोललेला नाही.
बरं तिथे तू इकडे ये, तुझीच खुर्ची आणली की फडणवीस मंत्रिमंडळात मंत्रीपद नक्की, असं नाहीये सोरस आणि ट्रम्प. ही आजची गुंतवणूक आहे की नाही? मग सोरोस ज्याच्यात ज्याच्यात खेळतो ती कमोडिटी, ऑइल, डिफेन्स आणि त्याच्या खालोखाल तेल येतं की नाही? इस्रायल आणि हमास का? तो जो सिल्क रूट आहे त्याचं शेवटचं डेड एंड तिथे मिळतं म्हणूनही की नाही. इस्रायल कोणाच्या बादचं ऐकत नाही. माफ करा, पुष्कळ महिला इथं बसले आहेत, पण दुसरा ताकदीचं मराठीत शब्द नाही. निदान माझ्या मराठी असेल तर सांगा, मी तो पुढच्या वेळेला वापरायला काय. कारण अमेरिका आज तुमच्या डिफेन्सच्या मागे का हात धुवू नये? तर त्यांच्या लक्षात आलं की हा मनुष्य म्हणला की 75% करीन, 68% म्हणजे ऑलमोस्ट आहे ना. 68 आणि 75 मध्ये गॅप नाही. ह्याच्यातला सगळ्यात मोठा फायदा किंवा तोटा असा आहे की दिसायला एक भारतीय कंपनी दुसऱ्या कुठच्या तरी देशातल्या कंपनीला संरक्षण विषयक वस्तू देते. दिसायला ते कागदोपत्री दोन कंपन्यातला व्यवहार आहे. पण तुम्ही मला सांगा ना, आता समजा मी टाटा मोटर्स असेल आणि मी संरक्षण विषयक काहीतरी वस्तू किंवा विनय भोळ्यांच्या कंपनीला दिले, तर विनय भोळे माझ्यावर आणि मी विनय भोळ्यांवर का ते शस्त्र चालवणार आहोत? जे दिसायला आम्ही दोघं असतो, पण आमचे दोन सरकार तो व्यवहार करत असतात. तो प्रत्येक वेळेला लक्षावधी डॉलर्सचा असतो, त्यामुळे त्याची फ्रिक्वेन्सी कमी राहते, पण त्याचा क्वांटम जास्त असतो. मग अशा ठिकाणी नेहमी गेम ऑफ मार्जिननी खेळायचं आणि गेम ऑफ व्हॉल्यूमनी खेळायचं नाही. ते आजच्या गुंतवणुकीचं सूत्र झालं की नाही. आता डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड का चालतात हे लक्षात. आता बघा ना, ते नाही म्हणल्या फ्रान्सच्या राफेलनं सांगितलं की नाही की मी तुमची राफेलची डिलिव्हरी प्रिपोन करतो. मग ते काय इतकं सोपं आहे का? ती काय जाऊन सायकल घ्यायचं का? राफेल येत आहे. आता तुमच्या लक्षात आलं की नाही, BELनी असं सांगितलं की स्पेस ओरिएंटेड मिसाईल इंजिन आत्ताच लॉन्च करतो. आणि आता तुमची कालची बातमी वाचा, जर्मनी, फ्रान्स आणि भारत एकत्र येईल आणि इंग्लंडमध्ये त्याचा कारखाना चालेल. आता FTA कळलं, ही आजची गुंतवणूक आहे. दारासमोर येतो आणि हा मुद्दा थांबवतो. टाटा मोटर्सचे कालच दोन वेगळ्या कंपन्यांचे शेअर तुमच्याकडे लिस्ट झाले, तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये जमा झाले. टाटा मोटर्सचं डिव्हिजन दोन कंपन्यांच्या शेअरमध्ये झालंय. एक आहे पॅसेंजर व्हेकल आणि दुसरं आहे कमर्शियल व्हेकल. त्या कमर्शियल व्हेकलमध्ये जगवार येतं, त्या कमर्शियल व्हेकलमध्ये डिफेन्स येतं. हे वेगळं का करायचं? म्हणजे आता हा शेअर घेण्याजोगा असं मी सांगतोय की नाही. माझ्याकडे काही डिग्री नाही. 80 साली B.Com झाल्यानंतर माझा अकाउंट्सशी संबंध संपला. भोळे सर कॉमर्स कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत, ते मान्य करतील की डिफेन्स अकाउंटिंग आणि इलेक्ट्रिक अकाउंटिंग डेंजरस असतं. ते नॉर्मलपेक्षा वेगळं असतं. त्यांचे डेप्रिसिएशन रेट वेगळे आहेत, त्याचे टॅक्स रेट्स वेगळे आहेत, त्याचे गेन रेट्स वेगळे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कंपनीच्या एकूण उत्पादनाच्या 10% जास्त उत्पादन एका विशिष्ट वर्षात सरकारला डिफेन्स म्हणून विकलं गेलं तर पुढची 3 वर्ष तुम्हाला CAG ऑडिट लागू शकतं. CAG ऑडिट लागणं याच्या इतकं वाईट गणित काहीही नसतं. जे तुम्ही गुन्हा केला असेल पण त्यांची प्रोसेसच संपत नाही. म्हणून मग टाटा सारख्या कायदाप्रिय माणसानं कायदा मान्य मार्ग काढला की माझं कमर्शियल प्रॉडक्ट वेगळं काढतो, डिफेन्स तिथे ठेवतो. आता त्या दोनातले कोण घ्यायचे हे कळलं की नाही. ही आजची गुंतवणूक आहे. आता याच्या पलीकडे आणखीन काय सांगू? एक पूर्णपणाने वेगळं क्षेत्र घेतो आणि थांबतो. कारण मला अर्धा तास त्यावेळेस मी 25 मिनिटं बोलले, पुढची 5 मिनिटं बोलले. कारण साधारणपणे काय वेगाने मी बोलतो याचा मला पुरेसा अंदाज आहे 5000 भाषणं केल्यानंतर. त्यामुळे आय नो एक गोष्ट लक्षात घ्या की कमोडिटीमध्ये जाणार असाल तर त्याच्या आधी करन्सीचा विचार. आज तुमच्या आणि माझ्या मान्य आहे, मला पेपरमध्ये वाचतो की 80 रुपये, 82 रुपये, 83 रुपये वगैरे डॉलरच्या अगेन्स्ट भाव आहे. त्याच्यावरती किती महत्व द्यायचं हे लक्षात घेऊ. कारण इज इट नॉट अ पॉपअप ट्रान्झॅक्शन? ज्या अर्थव्यवस्थेमध्ये काही दम नाही त्या ब्रिटनचा पाऊंड आपल्याला 110 रुपयाला मिळतोय. मग काय ब्रिटनची अर्थव्यवस्था अमेरिकी अर्थव्यवस्थेपेक्षा सुदृढ आहे असल्या भ्रामक कल्पनेत राहायचंय का? माफ करा, तुमच्यापैकी कोणाची मुलं मुली इंग्लंडमध्ये राहत असतील तर मला अपमान नाही करायचा. पण ती जशी पॉपडअप आहे म्हणून आपण FTA केलं का?
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर येणाऱ्या काळामध्ये स्पोर्ट्स रिलेटेड एखादी अपॉर्च्युनिटी आली तर त्याच्यात पैसे गुंतवायची संधी जरा सध्या चीनला आपल्या विरुद्ध काड्या करण्याची ती सगळ्यात मोठी संधी असेल. तो खरा का खोटा मला माहिती नाही, पण खरा का खोटा मला माहिती नाही, पण आपण एशिया कप जिंकल्यानंतर आपण पाकिस्तानच्या मंत्र्याकडनं एशिया कप विरोध स्वीकारायला नकार दिला. त्याच्यानंतर एक क्लिप फिरते यूट्यूब चॅनलवरती आणि व्हॉट्सअपवरती सोशल मीडियामध्ये की त्याच्यामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार असं म्हणला, मिसबाह उल हक नाव घेऊन सांगतो की वेळीच सन्मानाने भारताला ती ट्रॉफी परत द्या. उद्या जय शहा जर आपल्या विरुद्ध पेटला तर हा शब्द त्याचा आहे, माझा नाही, तर भारतीय अर्थव्यवस्था, आता कल्पना करा सुरुवात झाली स्पोर्ट्स पासून, घ्यायचा आहे स्पोर्ट्स मधला चषक आणि कमेंटचा उत्तरार्थ आहे भारतीय अर्थव्यवस्था पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला चिरडून टाकेल. ही तुमची आणि माझ्या सामर्थ्याची पोचपावती होती नाही. तारीख लावून ट्रम्प करतोय ते या विधानात होतंय का? यातनं तुमचं परसेप्शन वाढतं हे लक्षात. शेवटचा मुद्दा मी सगळी सूत्र सांगितली बरोबर 16व्या सूत्रावर आहे. मग अशी सोन्या चांदीचा उल्लेख केला, नको त्या जागेत नको त्या हॉलमध्ये मी सोनं चांदी या विषयावर आपल्या सगळ्यांच्या वृत्तीत सोन्यामध्ये गमतीचा भाग आहे. बाथरूममध्ये स्वतःशी चिडचिड करताना सोन्यावरने कितीही आरडाओरड केली, सध्या हा तो काळ सुरू आहे, तरी आपण त्यातले 2 मुद्दे लक्षात घेऊ. आणि हे मी आज नाही सांगत, संजय बसल्यासमोर परेश नाईक बसलेत. मी 7 महिन्यापूर्वी माझ्या ऑनलाईन सेशनमध्ये सांगितलं होतं की जर ट्रेडिंग करायचंच असेल तर आता सोन्यात करू नका, चांदीत करा. आणि तेव्हापासून चांदीचे भाव 75 पट वाढले. माझा सोन्या चांदीचा व्यवसाय नाही. चंद्रशेखर टिळक नावाच्या माणसाचा सोन्या चांदीचा व्यवसाय असता तर मी काय झालं असतं, गाडगे सराफां सारखा एक टर्म तरी आमदार झाला असतो, गोष्टीचा भाग सोडून. परंतु ते का होतंय हे लक्षात माहिती आजची. मग अशी ते पटकन म्हणताना म्हणतात की 13 महिन्याची एफडी बरोबर, दरमहा किमान 5,000 रुपये, अमुक एक दर 13 महिने असं ते लिहिलं. पॅम्पलेट नाही दिलं तरी तिथे लिहिलं पक्का गुंतवणुकीचा माणूस, त्यामुळे डिस्क्लेमर क्लॉजवर आधी लक्ष द्या. ते 13 महिने कुठून आले याचा विचार करा. आणि ही आजची गुंतवणूक आहे. साधारणपणे सोन्यामध्ये जे मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय पातळीवरती व्यवहार होतात तो 4 महिन्याचा ऑप्शन असतो. 15 दिवसाचा त्याच्यामध्ये सेटलमेंट असते, म्हणजे 4.5 × 3 म्हणजे 13 महिने होतात. 4.5 × 9 आणि 9 × 4.5 13. तो 13 महिने ठीक आहे. कारण सोन्याचा दर हा साधारणपणे व्याजदरात ठरण्याचा जे अनेक निकष असतात त्यातला एक निकष असतो. आत्ता सोन्याचे भाव वाढतील का? शुभ बोलणाऱ्या म्हणू नका कृपा करून, पण ज्या भावानं चांदीचे दर वाढतील त्या भावानं सोन्याचे दर वाढणार नाही. म्हणजे अगदी आजच नवऱ्याच्या मागे लक्ष्मी जहर तरी सोनं की असं नका थांबा. तर नवरा म्हणला तर नवरा म्हणतोय म्हणून दुर्लक्ष करू नका. शेखर टिळक म्हणतोय म्हणून माझी बायको नसल्यामुळे, बायको म्हणजे तोच नवरा आहे त्यामुळे माझा विश्वास नाही, ती गोष्ट वेगळी. तर का होणार नाही लक्षात, त्याला जागतिक पार्श्वभूमी. सोनं इज ऑलवेज यूज्ड एज अ रिझर्व currency. I'm not saying reserve metal or a reserve commodity. जी सिलेक्ट बास्केट ऑफ करन्सी मध्ये नाही, पण तुझ्याकडे किती येते बघितलं जातं. रिझर्व्ह बँकवाली सगळी ज्येष्ठ माणसं बसलीत. मी आता सेकंदी कुठच्या बँकेत नव्हतो, ते कौटिल्य पतपेढीत सुद्धा नव्हतो नोकरीला. पण ज्या वेळेला तुमच्या नॅशनल इकॉनॉमीचं इव्हॅल्युएशन होतं त्यावेळेला तुमच्या कुठच्याही देशाची करन्सी आता गोल्ड बेस्ड नाही. गेला तो जॉन मेनार्ड केन्सचा जमाना. तरीही तुमच्याकडे किती सोनं आहे हे बघितलं जातं. याच्यामध्ये 2 महत्वाच्या घटना लक्षात घ्या. त्यामुळे हा कर अजून अनेक वर्ष चालू शकतो का हा मुद्दा मांडून मी थांबणार आहे. 2020 साली मार्च एप्रिल या 2 महिन्यामध्ये जगातल्या 116 देशांनी करोना डिक्लेअर केला आणि लॉकडाऊन्स लागले. नो मुवमेंट ऑफ मनी,
नो मुवमेंट ऑफ मशिनरी, सॉरी, नो मुवमेंट ऑफ मशिनरी, नो मुवमेंट ऑफ मेन, ओनली इलेक्ट्रॉनिक मुवमेंट ऑफ मनी. दॅट वॉज करोना इकॉनॉमी. त्यामुळे जागतिक पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती, स्थानिक पातळीवरती जो माझा इन्व्हेस्टेबल सरप्लस किंवा लिक्विडिटी होती, मी लमसम मध्ये सोन्याकडे दिली. जसं त्या काळात तो सोन्याचा भाव एकीकडे करोना आणि दुसरीकडे लाखाच्या वर, ही पहिली पातळी तेव्हा. त्याच्यानंतर जसं करोना फ्लक्च्युएट झाला, तो डोंगरी फिवर सारखा आहे, तो येतो, तो जात नाही, आणि काही कळलं नाही की आता करोना झाला असं सांगता येतं. माझी त्यावेळेची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट भरून काढायची असते की मला पुढे सोडावी लागते. अरे हे करोना सदृश दिसतंय, आणि पार्टनरिंग क्राईम शोधायचा म्हणून एकाच वेळेला 2 लॅबकडनं रिपोर्ट घे सांगतात. मी तिकडे जात नाही, पुढे डॉक्टर समोर बसले सुद्धा पंचायत. परंतु तेव्हा सोन्याचे भाव वाढले. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानं तुम्ही खरेदी करत, विक्री करत, कारण करोना झाला, लिक्विडिटी वाढली, मी पैसा घेतला. घेताना लमसम मध्ये घेतलं, विकताना शॉर्ट स्पॅन मध्ये विकलं, शॉर्ट इन्स्टॉलमेंट मध्ये विकलं. म्हणजे आमच्या शेअर बाजाराच्या ट्रेडिंग स्क्रीन मध्ये म्हणायचं झालं तर बाईंग बाय फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, सेलिंग बाय रिटेल, म्हणजे प्राइसेस कुठे जाते. मुद्दा पहिला. मुद्दा दुसरा, सोनं, तेल आणि कोळसा या 3 वस्तू अशा आहेत की आपल्या देशाकरता त्याचे इम्पोर्ट्स हे इनइलॅस्टिक आहे. जागतिक बाजारात काय वाटेल ती किंमत असू द्या, आम्ही घेणार म्हणजे घेणार. त्यातलं तेल आम्ही रशियाकडे वळवलं. त्यामुळे माझी पिढीने अमेरिकन डॉलरला कधीच US डॉलर म्हणलं नाही, आम्ही पेट्रो डॉलर म्हणायचो. गेल्या 5 वर्षात शब्द ऐकला हा पेट्रो डॉलर, कारण रशियाला मी डॉलरमध्ये पैसेच देत नाही. खुल्ला पटवला जयशंकरनी. पटवला या शब्दाला मराठीत जे काय वयनिरपेक्ष सगळे अर्थ आहेत ना, ते मला अभिप्रेत येते. आणि हे मी तुम्हालाच सांगतोय असं नाही, जयशंकरांची माझी 1-to-1 मीटिंग झाली तेव्हाही सांगितलं, ते तुम्ही हसलात तसेच हसले. IFS असल्यामुळे खरं हसले, पण मर्यादित हसले, पण हसले. कारण त्यांना 3 पद्धतीनं सांगितलं. आता याचा लॉजिस्टिकवरती होणारा परिणाम घ्या, ही आजची गुंतवणूक आहे, आणि तो फक्त सोन्यापुरेचा मर्यादित नाही, म्हणून शेवटी आपण त्यांना सांगितलं डॉलरमध्ये पैसे देणार नाही, अमेरिकन ग्लोबल इकॉनॉमी आणि कमोडिटी मार्केटमध्ये, म्हणून डॉलरचं महत्व कमी झालं. डॉलर इज नो मोर अ मार्जिन रिक्वायरमेंट और पेमेंट और ॲडिशनल कमोडिटी फॉर अ कमोडिटी मार्केट. आता लक्षात आलं, तुम्ही त्याची करन्सी पेट्रोमधनंही काढली, तिथनंही काढली, तर तो काय तुम्हाला विष्णुदास आदराने वारा घाली पदराने का करावं त्यांनी. त्याच्या जागी तुम्ही आणि मी असतो तर काय आपणही म्हणत नाही की गेला का तुला बघतो केव्हा पक्षात घेता येईल. पक्षात घेतला तुमची गरज संपल्यावर, म्हणून तो एकाच वेळेला भुलवतोय की नाही. काय शरद पवारांचा क्लास लावला तर काय माहिती नाही, एकाच वेळेला म्हणतो हा माझा मित्र आहे, त्याची राजकीय कारकीर्द खर्च करत नाही, तिकडं तसं म्हणतो. चंद्र कसं ल्युनॅटिक माणसाची खेळ वाढते तसं काहीतरी चाललंय का नाही. त्याचं कारण हे आहे, त्याची स्टेटमेंट बरोबर ग्लोबल कमोडिटी मार्केटच्या मार्जिन ट्रिगरच्या दिवशी येतात. हा योगायोग असतो का? मी पक्का डेटा सेट अनालिस्ट आहे. त्याचं दुसरं कारण सांगतो, आता तुमच्यावर डॉलरचा तेलाचा परिणाम होत नाही, कारण मी रशियातनं घेतो. रशियाला मला तेलाचे पैसे डॉलरमध्ये द्यावे लागत नाही. रशियाला मी भारतीय रुपयात पैसे देतो, भारतीय वस्तूत पैसे देतो, भारतीय सेवात पैसे देतो. पण रशियाच्या कॉर्पोरेट इंडस्ट्रीवर त्याच्यावरती संबंध येऊ नाही म्हणून आपण आपल्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या वस्तू देतो. आता स्मॉल कॅप म्युच्युअल फंड का चालतो बघा. त्यांना असलेल्या डिमांडमुळे 1100 मधला एकही कर्जदार कर्जमाफीसाठी येत नाही. ही इकॉनॉमी मग लोकल पासून ग्लोबल पर्यंत लावायची नाही. आत्ताच्याही बाजारामध्ये स्मॉल कॅप, मिड कॅप, फ्लेक्झी कॅप आणि मल्टी ॲसेट म्युच्युअल फंड कडे जा असं जोशीन सकट सगळे सांगतात. त्याचं कारण हे आहे की आणि एक महत्वाची गोष्ट केली 2024च्या निवडणुकांच्या आधी. जे माझं पहिलं नाव आहे त्या नावाचे आपल्या पंतप्रधान होते 91 साली. चांगलं वाईट मला माहिती नाही, तो आजचा विषय नाही. पण त्यावेळेला यशवंत सिन्हा नावाच्या अत्यंत कर्तृत्ववान पण अत्यंत कमनशिबी माणसानं एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला. वी ओ हिम अ डेट. ॲटलिस्ट भारतरत्न दिलं पाहिजे. त्या माणसाने निर्णय घेतला की मी सोनं गहाण ठेवीन, पण मी कर्ज वेळेवर फेडीन. त्यातनं पुढच्या 35 वर्षाचे इकॉनॉमिक रिफॉर्म्स.
आपल्या किती जणांच्या लक्षात आलं की 2024च्या लोकसभेच्या निवडणुकांच्या थोडं आधी, पण हंगामी सरकार यायच्या आधी आपण त्यावेळेला गहाण ठेवलेलं सोनं 116 टन देशामध्ये परत आणलं. आपल्या मीडियाला, आपल्या बुद्धिवंतांना राजकारणाच्या पलीकडे जात याची चर्चा करायला वेळ नाही. कारण मला लगेच भक्त वगैरे म्हणलं जातं. त्याचा परिणाम किती आहे बघा. तेव्हापासून 2024च्या थोडा आधी, आपण डिसेंबर 2023 धरू, डिसेंबर 2023 पासून आज ऑक्टोबर 2025 पर्यंत दरमहा इंडियाचा गोल्ड मार्केटवरचा डिपेंडन्स वाढावा किंवा कमी व्हावा किंवा प्रभाव कमी व्हावा आणि भाव चढे राहावेत म्हणून चीन दरमहा निदान 75 मेट्रिक टन सोनं खरेदी करतंय, हे लक्षात घ्या. आणि चीन ज्या करन्सीमध्ये खेळतं त्या क्रिप्टो करन्सीवर आपल्या देशात बॅन आहे. म्हणजे क्रिप्टो करन्सी इज नॉट गोइंग टू बी. क्रिप्टो करन्सीचा बोलवता धनी अमेरिका आहे. तिकडे डॉलर चालू देत नाही, इकडे सोनं चालू देत नाही, इकडे तेल चालू देत नाही, इकडे त्याची करन्सी चालू देत नाही, दुसरीकडे त्याचा डिफेन्स चालू देत नाही. मग तो काय तुम्हाला बोलवून दिवाळसण काय करणार आहे? त्यामुळे मी नेहमी म्हणतो की अमेरिका आपलं नाव घेवो अथवा न घेवो, बघा ना, फार्मास्युटिकल आपली स्ट्रेंथ आहे. इंडियन फिल्म्स वरती त्यानं बंदी घातली. आता कठीण झालं त्या नाही, म्हणजे तो ज्याच्यावर टॅरिफ लावेल ना ती सगळी आजच्या गुंतवणुकीची साधन आहे. पण हे वाक्य पहिल्यांदाच म्हणलं असतं तर तुम्ही पुढे मला बोलू दिलं नसतं. मी पक्का बोलताय, घरी गेलो तर बायको बोलू देत नाही हो एवढं. तुम्ही एवढं शांतपणे ऐकलं, तुम्हाला काही वेगळी सूत्र सांगण्याचा प्रयत्न केला. मी म्हटलं तसं या विषयाच्या प्रत्येक गोष्टीत जात आहे. फक्त एक छोटं 2 सेकंदाचा वेळ घेतो आणि थांबतो. आपल्या डोंबिवलीमध्ये ते शक्य आहे आणि सदैवानं या दोन्ही च्या आयोजक संस्था, ब्राह्मण सभा स्वतः ज्याची पितृसंस्था आहे आजच्या कौटिल्याची, या दोघांच्याही दृष्टिकोनातून एक वेगळं क्षेत्र आपल्या देशामध्ये येते. तुम्ही म्हणलात ना शेअर कॅपिटल वाढवा, बरोबर आहे. शेअर नसेल तर काय देणार आहे? त्या शेअर कॅपिटलमधनं तो मनुष्य कर्ज देतो. ठेवा प्रॉपअप आहे, त्यांना किती कर्ज देता येईल याचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये तुझं स्वतःचं कॅपिटल किती, तुझ्या ठेवी किती, या दोन्ही महत्वाच्या गोष्टी असतात. विचार करा, आपल्या डोंबिवलीमध्ये सुद्धा फार वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग चांगल्या हातचे. माझ्या लहानपणी माझ्याविषयी आई म्हणायची ते नाही, कारण असं काम करणाऱ्या छोट्या कंपन्या आता आपल्याकडं ग्लोबल होत आहेत. एक उदाहरण सांगतो आणि सांगतो. संजयला ती माहिती मी ते टिप म्हणून दिली होती, तेव्हा 16 रुपये होती, नंतर 96 रुपये झाली, आता 48 आहे. कारण त्यांनी बिझनेस कमी केलाय, ग्लेअरमध्ये यायचं नाही म्हणून. कल्पना करा, जर एका छोट्या भारतीय कंपनीला ग्लोबल ग्लेअरमध्ये येऊ नये म्हणून आपला बिझनेस कंट्रोल करावा लागत असेल तर ती स्ट्रेंथ आहे का विकनेस आहे? ती स्ट्रेंथ आहे. आणि अशी नवीन क्षेत्र आपल्या डोंबिवलीत काम करणारी माणसं आहेत का याचा विचार करू. 2 उदाहरणं मी नंतर खाजगीत सांगतो तुम्हाला. कारण ह्याच्याकडे जुनं क्षेत्र आहे मेडिकल ट्रान्सक्रिप्शन. बरेच जुने लोक बसले तिथे, तर माणूस त्याच्या फील्डची माहिती आहे की अमेरिकेमध्ये डॉक्टर्स, मेडिकल प्रोफेशन हा कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये येतो. त्यानुसार तुम्हाला आणि मला डॉक्टरकडे गेल्यानंतर प्रत्येक शब्द तो रेकॉर्ड करून ठेवतो. अहो, तो रेकॉर्ड करीत बसेल का त्या पेशंटला तपासेल? साधं मला भाषण करताना माझाच ऑडिओ रेकॉर्ड नाही करता येईल तर डॉक्टर काय करणार आहे? ते काम आपण करायचो. जागतिक दृष्ट्या मेडिकल ट्रान्सक्रिप्शनची आपण मोनोपोली होतो. एकटं कोइंबतूर जागतिक ट्रान्सक्रिप्शनच्या 78% बिझनेस करायचा, म्हणून पहिल्या घोषणेत मेडिकल ट्रान्सक्रिप्शनवर टॅक्स आहे. हे येईल म्हणून सॅच्युरिटी नावाची कंपनी आहे, SAGILITY, त्याचा एक प्रमोटर आपल्या डोंबिवलीचा आहे. त्यांनी एक नवीनच स्कीम काढली. तो काय म्हणला? तो म्हणला असं करा, त्या सरकार बरोबर मी करार करेन. मग राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, केंद्रशासित प्रदेशात सरकार पाहिजे. सरकार अशासाठी पाहिजे की व्यवहार मी हॉस्पिटल बरोबर करेन, पण त्या सरकारने एवढंच करायचं की बाबा प्रत्येक हॉस्पिटलला या कायद्याखाली रजिस्ट्रेशन करता येईल. मग त्यांनी रजिस्ट्रेशन केलं. मी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पहिल्यांदा दवाखान्यात गेलो, हॉस्पिटलमध्ये गेलो.
तर तो सगळी हिस्ट्री लिहून घेतो. तो आयुर्वेदिक मला नाही का पहिले अर्धा तास एवढे प्रश्न विचारतो की मी म्हणतो आता जरा थांबेल, मला आठवायला लागेल मला काय काय होत आहे. योग्य अयोग्याची गोष्ट वेगळी. मग आपल्याला आधार कार्ड मिळतं, तशा पद्धतीचा आधार कार्ड तो देतो, एक नंबर देतो आणि तो नंबर आहे टू कीप ऑन कोटिंग. त्यामुळे होतं काय, माझी ट्रान्सक्रिप्शन हिस्ट्री, त्या क्षणाला तर युनिक फॅमिली असते. आपल्याकडेही ती स्थिती आहे. आपण सगळे सिनियर सिटीजन, आपली मुलं परदेशात. मी येतो म्हटलं तरी यायला काहीतरी 36 तास लागतील की नाही, आणि आपण भांबावतो, साहजिक आहे. आता आपलं वय झालं तर आपल्या लाईफ पार्टनरचंही वय झालं असणार की नाही. तो म्हणतो काही सांगू नको, तो फक्त नंबर द्या. हे तामिळनाडूमध्ये होत आहे, हे ओरिसामध्ये होत आहे, हे हिमाचलमध्ये होत आहे, हे अरुणाचलमध्ये होत आहे, मी पाहून आलोय, खोटं सांगत नाहीये. म्हणजे हिस्ट्री मिळते. मग आता ह्या दिसायला मेडिकल ट्रान्सक्रिप्शनचं हे वेगळं रूप आहे, पण ह्याच्यामध्ये हार्डवेअर आलं, सॉफ्टवेअर आलं, नेटवर्क आलं, रेकॉर्ड किपिंग आलं, डेटा अनालिसिस आलं, आणि ही 5 क्षेत्र प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये. त्याचा एक गमतीचा भाग, त्यामुळे त्याच्यावर टॅरिफ येतो. आपण वेगळी लोक होतो, आपण डॉक्टरकडे खरंच आजारी पडल्यावर जातो. पण आपल्याकडेही अनेक बँकातनं सल्लागार आहेत जे संचालकांना सांगतात तुझ्या फॅक्टरीला दर 18 महिन्यांनी आग लाव ना. कारण जनरल इन्शुरन्स सांगतं, मॅडम हसल्या, 18 महिने आणि 9 दिवस याची निदान 2 आगीमध्ये गॅप लागते, तर फायर इन्शुरन्स होतो. मग तो अगदी मुहूर्तच काढतो. 18 दिवस 9 महिने झाले, मग 10व्या दिवशी नको लावू, 21व्या दिवशी लाव. मी कोणाचं उदाहरण देतोय हे कळतं. जनरल इन्शुरन्स मध्ये असतं की नाही, किमान 48 तास हॉस्पिटलायझेशन असेल तर क्लेम अमाऊंट इतकी. म्हणजे खोटे क्लेम आता येतच नाहीत ना. त्यांनी औषध काय दिलं हे माझ्या मेडिकल हिस्ट्रीशी माझ्या डॉक्टरनं सांगायच्या आधीच टॅग होतं की नाही. आता लक्षात आलं, जनरल इन्शुरन्स वालेच डोनाल्ड ट्रम्पचे वॉरन बफे सारखे सल्लागार आहेत. आता सूत्र लक्षात आलं की ऍक्च्युअली होतं. म्हटलं तर अख्खं जग फिरवून आणलं, तुमच्या हाती काय आलं माहिती नाही, पण त्याला कळायचं, त्याला कळायचं. त्यामुळे एक लक्षात घ्या, मी प्रचंड आशावादी आहे, म्हणून तुम्ही राहा असं नाही. मी म्हणतो या मुद्द्याचा विचार करा. पटले आनंदाची गोष्ट आहे, नाही पटले तरी मला तुमच्याविषयी राग नाही. कारण गुंतवणूक क्षेत्राचा मूलभूत नियम असा आहे की दिल्या वेळेला दिला शेअर दिल्या भावाला तेव्हाच घेता येतो जेव्हा त्याच वेळेला तोच शेअर त्याच भावाने कोणीतरी विकत असतो. मी विकत घ्यायला तयार आहे. विकायचं का विकत घ्यायचं मी तुमच्यावर सोडतो, याला म्हणतो. आणि हे जितकं आपण इंटरेस्ट रेटच्या बाहेर जाऊन करू तितके रिझर्व्ह बँक आणि कौटिल्य पतसंस्था तुम्हाला चांगले व्याजदर देऊ शकेल. तर शेवटी व्याजदर हा त्या सप्लाय आणि डिमांड मधला फरकावरती अवलंबून आहे. आणि आपल्याला राजकीय दृष्ट्या मतं पटतील अथवा न पटतील, पण राजीव गांधी आपले पंतप्रधान आणि अर्थमंत्री होते. एक अर्थसंकल्प सादर केला त्यांनी. त्या दोन्ही सूत्रातनं त्यांनी सांगितलं की बँका बँका म्हणूनच चालू, पण त्या फक्त फंड बेस्ड इन्कमवर ठेवणार नाही, फी बेस्ड इन्कमवरती चालू. त्यातनं पुढे हर्षद मेहता केतन पारेख झाला ते सोडा, परंतु आज ती परिस्थिती राहिलेली आहे. त्यामुळे ज्या वेळेला तुमच्या माझ्या वयोगटातली माणसं फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीचा विचार करताय, जरूर देयर इज नथिंग रॉंग, परंतु त्या फिक्स्ड इन्कम देणारी सिक्युरिटी नेमकी कुठच्या सेक्टरमध्ये घेतली आहे एवढा तरी विचार करा. अगदी बाकी काही नाही ना. हे कसं बघायचं एका वाक्यात सांगतो. आपण सगळे म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवतो ना, तो म्युच्युअल फंडवाला तुम्हाला दर 15 दिवसांनी एक ईमेल पाठवतो. आपण सगळे प्रेस कंट्रोल आर्ट डिलीटमध्ये लाईव्ह मास्टर होतो. त्याबद्दल ऐकण्याचा हरकत आहे, कारण नंतर तो मोबाईल सांगत राहतो ना, मेमरी फुल मेमरी फुल मेमरी फुल मेमरी फुल. मग ते काय डिलीट करायचं ते व्हिडिओ डिलीट करायचं या वयात लक्षात येत नाही की आपण पहिले जातो मेलबॉक्समध्ये. ते जा, पण निदान ना त्या एखाद्या नवीन स्कीममध्ये पैसे गुंतवल्यावर ना पहिले 5-6 महिने तरी त्यांनी पाठवलेले आधीमधली ईमेल तरी ठेवा. कारण त्याच्यामध्ये ना त्याचा पोर्टफोलिओ डिस्क्लोजर असतो. त्याच्या पहिल्या 5 ज्या कंपन्या वर्षभर कायम राहतात त्या कंपन्या इन्व्हेस्टिबल आहेत. हा असल्यामुळे फ्लोटिंग स्टॉक असेल आणि ट्रेडिंग व्हॉल्यूम असेल, हे गणित मांडता येतं की नाही. अप्लाय धिस एव्हरीवेअर, दॅट्स युअर गुंतवणूक. मनपूर्वक सर. अप्रतिम प्रश्न आले त्या क्रमाने घेत जातो. ज्याची उत्तरं माहिती आहेत किंवा मला माहिती आहे तसं वाटतं त्याची उत्तरं देत, ते माहिती नाही त्या की मोकळ्यापणाने माहिती नाही म्हणून सांगेल.
कारण एकंदरीतच हे क्षेत्र इतक्या वेगानं बदलतंय की उगाच काहीतरी मला सगळं माहिती असावं आणण्यात अर्थ नाही. आणि शेवटी प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन आणि स्पेशलायझेशन वेगळं असतं. हे फक्त शेअर बाजारवाला आहे त्यामुळे फार गडबड होते. पहिलं म्युच्युअल फंड अभ्यास करण्यासाठी कुठली मराठी वेबसाईट आहेत का? पुष्कळ आहेत. फक्त त्या वेबसाईटमध्ये सुद्धा पहिल्यांदा अशी स्थिती असते की आपल्या तरुणपणी आपण म्हणायचो की नाही की एखादी सुंदर मुलगी असेल तिच्याकडे बघितलं नाही तर ती म्हणायची बावळट आहे, बघितलं तर म्हणायची हा हलकट आहे. तशा पद्धतीच्या म्युच्युअल फंड वेबसाईट्स आहेत. मी त्यांना दोष देत नाही. शेवटी त्यांना टार्गेट आहे आणि आता कोणतंही टार्गेट हे टार्गेट असतं. आपण बघतोय अवधूत साठ्यांचं काय झालं ते. नाही, मी रागवून नाही सांगत हे आणि मी आज नाही म्हणत आहे. आज नाव घेतो म्हणजे त्यांच्यावर कारवाई झाली म्हणून. इन्व्हेस्टिगेशन मध्ये असल्यातले वाईट तोटे असतात. सगळ्यात पहिलं वाईट काय ते दिसतं. वेबसाईट पुष्कळ आहे. स्वतः होता होईल तो सुरुवात करताना अँफीच्या वेबसाईटपासून सुरुवात करा. त्याच्यामध्ये माहिती आणि ऑथेंटिक डॉक्युमेंटेशन असतं आणि त्याच्यातही तुम्ही ज्या पद्धतीचा म्युच्युअल फंड घेताय त्या म्युच्युअल फंडच्या रिलेटेड म्हणजे काही फिक्स्ड इन्कम रिलेटेड आहेत. अँफीच्या चांगल्या आहेत, पूर्वी कॅम्पची चांगली होती, अजूनही 2-3 आहेत. वैयक्तिक अभ्यास कसा करावा, सेल्फ स्टडीसाठी मराठीमध्ये कोणत्या वेबसाईट आहेत का? मी मगाशी सांगितल्या त्याच आहेत. फंड सिलेक्शन कशा प्रकारे करावं? मला वाटतं फंड सिलेक्शन म्हणताना तुमच्या मते म्युच्युअल फंडच्या कशा स्कीम्स निवडाव्यात असा प्रश्न असावा. अत्यंत उघड आहे की तुमचा नेमका त्या गुंतवणुकीपासून काय पद्धतीचा उद्देश आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही किती काळ थांबायला तयार आहात आणि तुमचा एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ काय आहे. अगदी साधं गणित सांगतो की असं जर गृहीत धरलं तर अनेक जण इथे रिटायर असतात. त्या रिटायर पैकी जर तुम्ही सरकारी असाल किंवा फाजीलपणाने सांगायचं तर मी एनपीएसचं काम करत असल्यामुळे जर तुम्ही एनपीएस वाले असाल तर तुम्हाला रिटायर झाल्यानंतर दरमहा एक विशिष्ट रक्कम पेन्शन म्हणून मिळते. म्हणजे तुमच्या वैयक्तिक खर्चापेक्षा त्या काही भाग तरी त्या पेन्शन काळजी घेतं. पण चंद्रशेखर टिळक सारखे जर असाल की त्यांना जगाला पेन्शन विकलं पण एनएसडीएलला एनपीएस नव्हतं, ते म्हणजे शेखर विकतोय म्हणजे काय काळजी. मी त्यांना गमतीने म्हणायचं इतकं कॅरेक्टर सर्टिफिकेट देऊ नका. परंतु तसं असेल की थोडक्यात तुम्हाला पैसे गुंतवल्यानंतर तुम्हाला किती काळामध्ये आणि दरमहा किती उत्पन्न हवं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. पण जर गृहीत धरलं की नाही निखळ बाकीच्या आपण इन्व्हेस्टमेंट करतोय त्याच्यामध्ये जर समजा मी 25-30% म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणार असेल तर मी कोणत्या वेळेला गुंतवतोय याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही लमसम करायला जाताय असेल तर निकष वेगळे असतील. तुम्ही SIP करायला जाणार असाल तर निकष वेगळे असतील. आणि सगळ्यात मोकळेपणाने सांगतो की काही काही म्युच्युअल फंड हे तुमच्या माझ्या मनोवृत्तीला साजेसे आहेत का याचाही विचार करा. जोशी सर मान्य करतील. कारण काय माहितीये का की आपल्या देशामध्ये आज पहिल्यासारखी स्थिती राहिली नाही. 1986 पर्यंत आपल्याकडे स्थिती अशी होती की UTI जिंदाबाद, दुसरा म्युच्युअल फंडच नव्हता आणि त्या UTIला पैसे मिळाले का सुटले याच्यात काही भानगड संबंधच नव्हता. ते विशिष्ट रक्कम देणार म्हणजे देणार. US 64 लोकांना वाटायचं फिक्स्ड डिपॉझिटचं वेगळं स्वरूप आहे म्हणून आणि ते उत्पन्न देता आलं नाही म्हणून पुढे US 64 घोटाळा झाला. नंतरच्या काळामध्ये इकॉनॉमिक रिफॉर्म्स म्हणून आपल्याकडच्या नॅशनलाइज्ड बँकांनी म्युच्युअल फंड स्कीम्स आणल्या. म्हणजे मी बँक ऑफ इंडियाच्या म्युच्युअल फंड विषयी म्हणायचो त्यांच्या जाहिरातीमध्ये चमकते तारे होते, नंतर त्यांनी डोळ्यांसमोर लोकांच्या तारे चमकवले. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. मी त्यांना दोष देत नाही. बँकेचं बँक चालवणं हे काम आहे. तुम्ही एका रात्रीत सरकारी दबाव आणून सांगितलं आता म्युच्युअल फंडमध्ये जा, आता कॅपिटल मार्केटमध्ये जा. त्यांची अख्खी करिअर शेअर बाजाराला नावं ठेवण्यात गेली. ती एकदम शेअर बाजारात आली तर दुसरं काय होणार. किती लव्ह मॅरेज जास्त तरी सासरी गेल्यावर अडचण होतेच ना, सासूची किंवा सुनेची. तसंच होतं ते. त्यामुळे तुम्ही नेमकं कशासाठी येणार आहात हे लक्षात घ्या. आज मितीला आपल्या देशामध्ये 30हून जास्त फंड हाऊसेस आणि जवळजवळ 1068 स्कीम आहेत. मी एकच सांगेन की एक म्युच्युअल फंडची स्कीम लमसम मध्ये तरी दर वेळेला वर्षाच्या सुरुवातीला घ्या. तुम्ही हसाल याची मला कल्पना आहे पण गेले 3 वर्ष मी टॅक्स रिटर्न्सचा अभ्यास करतोय. माझे भरून झाले, चिंता करू नका. एक स्टडी म्हणून, नावात मला इंटरेस्ट नाही. ऐन वेळेला जो तुम्हाला तुमचा टॅक्स प्लॅनर सांगतो किंवा CA सांगतो की अरे थोडा टॅक्स भरायला लागणार आहे, तुम्हाला कसं शक्य आहे. मग तो शांतपणे सांगतो की तू जे वर्षभर कॅपिटल गेन लॉस केलाय ना त्याच्या अगेन्स्ट काहीतरी तुला करावं लागेल. त्यामुळे कोणताही सिलेक्शन न वापरता सुरुवातीला थोड्या प्रमाणात तरी ज्या प्रमाणामध्ये तुम्ही मार्केटमध्ये म्युच्युअल फंड सकट, साधं उदाहरण सांगतो
की तुम्हाला आपल्या ते पटकन लक्षात येत नाही. म्हणजे माझी सुद्धा सुरुवातीला 2 महिने गडबड झाली होती, हे मी नाकारत नाही. मी लमसम मध्ये पैसे गुंतवले आणि मला पेन्शन नसल्यामुळे मी SWPतनं त्याचे पैसे घेत होतो. SWPनं मला मिळणारा पैसा हा सुद्धा कॅपिटल गेन आणि लॉसचा भाग आहे. मग त्याच्यासाठी मला टॅक्स सेव्हिंग करायला लागतं. मग आता मी नवीन इन्कम टॅक्स मध्ये जातोय का जुन्या इन्कम टॅक्स मध्ये रिटर्न भरतोय असं गणित नाहीये. पण टॅक्स सेव्हिंग स्कीम निवडत असताना केवळ ती टॅक्स सेव्हिंग आहे आपल्या जुन्या पद्धतीने करू नका. टॅक्स सेव्हिंग मध्ये चांगला रेट ऑफ रिटर्न कोण देतोय हे पहा. त्याचे जे लॉक इन पिरियड्स असतात ते लॉक इन पिरियड संपल्यानंतर त्याची व्हॅल्यू आपल्या दृष्टीने संपली आहे. त्यामुळे काही प्रमाणात तरी पार्शियली रिडक्शन करून तेच पुढच्या वर्षीच्या टॅक्स सेव्हिंग मध्ये गुंतवता येतात का याचाही विचार करा. म्युच्युअल फंडचं स्कीम सिलेक्शन हा विषय कितीही वेळ चालू शकतो, पण मला वाटतं एवढं पुरेसं आहे. डायरेक्ट टू इनडायरेक्ट 101% इट शुड बी डायरेक्ट प्लॅन्स. मी इनडायरेक्टच्या मुळात म्युच्युअल फंड हा इनडायरेक्ट प्लॅन आहे. आता त्याच्यात आणखीन इनडायरेक्ट मध्ये जावं असं मला वाटत नाही. की म्हणजे SIP असेल तर इट शुड बी इनडायरेक्ट. म्हणजे ते सगळं सर्वसमावेशक नको. ही प्रत्येक ठिकाणी आघाडी सरकार आणि महायुती चांगली नसते हो. त्यांचं सुद्धा आपापसातली कुंडली जमत नाही. सिंपल लॉजिक काय, त्या त्या गोष्टीचा एक स्वभाव असतो. आपल्याकडे सध्या क्वांट फंड चालतात. क्वांट फंडची मूळ कल्पना काय की मी म्युच्युअल फंड आहे तर तुम्ही मला पैसे देता, मी तुमच्या वतीने बाजारात पैसे गुंतवतो. मग चंद्रशेखर टिळक म्हणतो माझं पैसे गोळा करणं काम आहे. मग विनय भोळ्यांसारखं, सुनील जोशी सरांसारखं, कानडे सरांसारखं, आमच्या मुकुंद साबळेसारखं तज्ज्ञ माणसं मी नेमतो आणि मग ते मला सांगतात ह्याच्यात गुंतव, हे वीक, ह्याच्यात गुंतव, हे वीक, ते सेबीच्या नियमात बसेल असं ते मी करतो. क्वांट फंड मध्ये असलं काही करत नाही. सेबी म्हणतं विनय भोळे डोंबिवलीत राहणार, त्या डाणूकरला जाणार. वर हल्ली प्रिन्सिपल म्हणजे धबडगा किती आहे त्याची त्यांनाही कल्पना आहे, मलाही कल्पना आहे. तर म्हणजे ही नको. ते माणूस चांगला का वाईटचा प्रश्न आहे, ती भानगडत नको, ह्युमन इंटरव्हेन्शन नको. मग मी काय करतो, माझ्याकडे 2 सर्व्हर मी पॅरलल चालू ठेवतो. एक डेटा अनालिसिस आणि एक दुसरा डेटा कलेक्शन. आणि मग तो डेटा अनालिसिस मला सांगत जातो ही अपॉर्च्युनिटी, ही अपॉर्च्युनिटी. तो स्ट्रेट वे अप्रुव्हल नोट तयार करतो, मी सही करतो आणि इन्व्हेस्ट करतो. असे जे फंड्स आहेत त्याच्यामध्ये कृपा करून पैसे गुंतवू नका, कारण त्याची वृत्ती आणि आपली वृत्ती जमत नाही. जोशी सर मान्य करतील. निपॉन, जर माझी वृत्तीच नोकरीला लागलो तिथूनच रिटायर होईल, मागाशी आमचे कुलकर्णी सर म्हणले तसं असेल तर तुमची आणि निपॉनची कुंडली बाप जन्मात जमणार नाही ना. निपॉन जॉर्ज सोर्सचा बाप आहे. तो म्हणतो वेळ आली, संधी मिळाली, पैसे मिळत असेल तर मी स्वतःलाही विकीन. माझी वृत्ती आज घेतलं तर माझा नातू आंबे खाईल अशी आहे. आता नातूही नाही, आंबेही नाही, झाडी नाही. पण तोच निपॉन जेव्हा मेटल स्पेसिफिक मध्ये येतो तेव्हा तो काम करतो. आणि हा ऑप्शन तुम्हाला डायरेक्ट देतं, इनडायरेक्ट देत नाही. My question is for my category of people. FD is the safest way in a bank investment is recommended. But growing inflation rate, our FD interest is only source of income. It's going down every year. What is other source of investment you recommend? Fixed income securities. फार चांगल्या प्रमाणावरती त्या उपलब्ध आहेत. प्रत्येक म्युच्युअल फंडकडे तशी या ना त्या स्वरूपाची स्कीम आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये उगाच कितीही भलं बोलायचं ठरलं तरी जी वस्तुस्थिती आहे ती नाकारता येत नाही. आणि अर्थशास्त्रात आणि गुंतवणुकीत खरं सत्य बोलणं याच्या इतकं भलं दुसरं काही नसतं. अगदी मोकळेपणाने सांगतो, ते चंद्रशेखर टिळक, विनय भोळे, कानडे सरही या देशाचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री झाले तरी तुम्हाला ठराविक दरानं व्याज आणि तेही चढत्या दरानं व्याज देऊ याची जरा सुद्धा खात्री देत नाही. रादर देणार नाही याची खात्री देतो. Let us be very honest. कारण FD interest is a charge on my income. It's not an appropriation of my profit. अशा परिस्थितीत मी व्यवसाय वाढवतो त्यावेळेला माझा पहिला दृष्टिकोन हा असतो की माझ्या फिक्स्ड कॉस्ट कमी होतील. FD वरची इंटरेस्ट ही त्या संस्थेकरता फिक्स्ड कॉस्ट आहे ना. आणि ज्या प्रमाणात युरेजेस वाढतील त्या प्रमाणात उत्पन्न वाढेल. त्यामुळे दुसरा कोणताही पर्याय असं मला वाटत नाही. सॅजिलिटी मी पुष्कळ सविस्तर बोललो. कॅन NBFC विल बी बिगर कॉन्ट्रीब्युटर इन नेक्स्ट मार्केट ग्रोथ? 101%. मी आज जाणीवपूर्वक या विषयावर गेलो नव्हतो. याचे 2 कारण. एकदा हा विषय सुरू झाला नाही NBFC, कदाचित मला वाटतं ब्राह्मण सभेला सुचवू शकेन मी की इन्व्हेस्टमेंट टाईप्स या विषयावर मी अख्खा दिवस आज 5 सेशन तुमच्याकरता घ्यायला तयार आहे.
बट इट शुड बी अ पेड सेशन. तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर संस्थेला आणि मलाही मिळू देत. दॅट विल बी अ फिक्स्ड इन्कम फॉर मी. जोक्स अपार्ट, 101% NBFC would be a next contributor to the market. तुम्ही मला साधं गणित सांगा ना. इतके वर्ष नसलेलं रिलायन्सचं जिओ आत्ता का बाजारात येतं? इतके वर्ष नसलेलं टाटा कॅपिटल आता बाजारात लिस्ट का होतं? इतके वर्ष आयुष्यात कधीही काही न केलेला टाटा इन्व्हेस्टमेंट तुम्हाला स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू का करतं? NBFC would be much bigger in size as far as market contribution is concerned, even than existing mutual fund in my market. आता काही महत्वाचे इंडस्ट्रियल हाऊसेस backed by their NBFCs, taking care of their internal financing resources would be the next stimulator. याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही. गोल्ड इन्व्हेस्टमेंट बद्दल काय वाटतं? ती करणं की योग्य की अयोग्य? ऑलरेडी उत्तर दिलंय. सेन्सेक्स पुढील 5 ते 10 वर्षात काय करेल? हे जर मला माहिती असतं तर इथे कशाला भाषण घेत असतो, त्या स्क्रीन चालवणे असतं, काहीही करेल. आणि 5 ते 10 वर्ष फार झालं हो. कुठच्या जमान्यात आता म्हणजे चंद्रशेखर टिळकला सुद्धा बदलावं लागतं. आता तुम्ही जर माझ्यासारखं करणार असाल तर गोष्ट वेगळी. माणूस हसतोय मनापासून. त्याचं कारण असं आहे की माझ्या गेल्या 5 वर्षातलं स्पेशलायझेशन असं आहे की मी महिन्यात 3दा तरी डे आणि पोझिशन ट्रेडिंगची सेशन घेतो. मी सांगितलेल्या 180च्या 180 स्क्रिप्ट चालली आहे, पण मी फीवरती जास्त पैसे मिळवतो आणि प्रॉफिटवरती कमी मिळवतो, कारण मी ट्रेडिंग करत नाही. त्यामुळे 5 ते 10 वर्ष इज टू लॉंग पिरियड. अहो साधं गणित सांगा. म्युच्युअल फंड, जोशी साहेब माझ्याशी सहमत होतील. पूर्वी म्युच्युअल फंड ज्या योजना जाहीर करायच्या ना त्या अश्युअर्ड गॅरंटी इन्कम द्यायचं. नंतर सेबीनेच सांगितलं असं पुढचे 5 वर्ष एवढं देऊ नका म्हणून, दर वर्षाच्या सुरुवातीला सांगा या वर्षी किती देऊ. आता तर सेबी सांगते कोणत्याही परिस्थितीत कोणतीही गॅरंटी देणार नाही. तेव्हा पुढची 5 ते 10 वर्ष मी एकच सांगतो. 5 ते 10 वर्षाचं नाही सांगत, आपण वर्षापासून सुरुवात करू. म्हणजे दरवर्षी मला बोलवा असं नाही सांगत आहे, पण वर्षापासून सुरुवात करू. आज आपण बोलत असताना साधारणपणे 84,363 असा BSE सेन्सेक्स होता आणि 25,843 असा NSE निफ्टी होता. आणि BSE आणि NSE निफ्टी मधला एक महत्वाचा संबंध लक्षात घ्या की साधारणपणे NSE निफ्टीच्या 1.5 ते 1.25 पट इतका फरक त्या दिवसामध्ये सेन्सेक्स मध्ये पडतो. मला स्वतःला असं वाटतं की आत्ता आहे ही जागतिक आर्थिक स्थिती राहील. आणि याचं कारण सांगतो, आता फक्त FIIच आपल्याकडे पैसे गुंतवतायत अशातला भाग नाही. आपणही परदेशात चांगल्या पद्धतीने पैसे गुंतवतो. मोतीलाल ओसवाल दुसरं काय करतो? पराग परीख दुसरं काय करतो? आपल्या इकडच्या लिस्टेड कंपन्या नासडॅक मध्ये लिस्ट होतात त्या दुसरं काय करतात? अगदी साधं उदाहरण काय ना की आता जो इन्फोसिसचा भाव वाढला आहे तर इन्फोसिसने जो तुम्हाला TCS पेक्षा जास्त डिव्हिडंड दिलाय तो त्या वर्षी नासडॅक लिस्टिंगचा परिणाम आहे, तो काय इन्फोसिसच्या कामगिरीचा परिणाम नाही. त्यामुळे पुढच्या वर्षभरामध्ये मला स्वतःला BSE सेन्सेक्सची लोएस्ट पातळी 80,000 आणि हायएस्ट पातळी 86,000 वाटते. वय आणि गुंतवणूक याचा संबंध आहे का? प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे. कारण तुम्ही शेअर्स मध्ये म्हणताय म्हणून डिफेन्स सेक्टरमध्ये प्रायव्हेट कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करावे की गव्हर्नमेंट कंपन्यांमध्ये करावे? दोन्हीमध्ये करावे, कारण या दोघांचाही क्लायंट शेवटी गव्हर्नमेंटच आहे. पण कारण आहे ना, मी मगाशी म्हटलं, तुम्ही मला सांगा ना, चंद्रशेखर टिळक कौशिक लेलेला का उद्या AK-47 विकणार आहे? ते सरकार करतं ना. बघायचं कारण सांगतो. सरकार जेव्हा तुमचा ग्राहक असतं ना, माझे इतका अनुभव नाही हो. मी 10 वर्ष राज्य सरकारांना आणि राज्य सरकारांच्या 10,000हून जास्त संस्थांना NPS विकलंय. दर दिवशी बोर्ड मीटिंग आली की मी बायकोला सांगून यायचो, कदाचित आज संध्याकाळी मी ॲम्ब्युलन्स मधनं हॉस्पिटलमध्ये असेल, कारण माझी बिनपण्यानी व्हायची. माझा 3दा PLI कापला ऑफिसनी, कारण सरकार तुमचे पैसे बुडवत नाही, पण सरकार तुमचे पैसे वेळेवर देत नाही. मग त्या लिक्विडिटीचं काय करू? कारण डिफेन्स हा कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे, डिफेन्स हा टेक्नॉलॉजी सेन्सिटिव्ह आहे, डिफेन्स हा लेबर इन्सेंटिव्ह आहे, इंटेन्सिव्ह आहे. लेबरला मला पैसे द्यावे लागतात. मग त्याप्रमाणे तुम्ही साधं गणित पहा ना. का मी गव्हर्नमेंट म्हणतोय? गव्हर्नमेंट ज्या दृष्टीनं पैसा पंपिंग करू शकतो तेवढा खाजगी करू नाही शकत.
आणि तो करावा म्हणून तर ते जसं 75% प्रोडक्शन भारतात करीन म्हणलं, त्याची पुढची गट होती आत्मनिर्भरची. 18,000 कोटी रुपयापर्यंतच्या एका टेंडरचा संपूर्ण व्यवसाय हा भारतीय कंपन्यांना मिळेल. तेव्हापासून टाटा मोटर चालतंय, तेव्हापासून आयशर मोटर चालतंय, तेव्हापासून अशोक लेलँड चालतंय, तेव्हापासून भारत फोर्ज चालतंय. आता कुठे गुंतवायचं सांगितलंय. एक लक्षात घ्या, शेवटी माझी कपॅसिटी लागते हो, पण दिसताना आपण त्याच्याकडे तसं बघितलं पाहिजे. म्हणून आता प्रमोद होता, संजय आहे, कौशिक आहे. मी 2020 पासून सांगतोय की त्याच्यात कॉम्बिनेशन मध्ये शेअर घ्या. म्हणजे जर गव्हर्नमेंट कंपन्यांचा डिफेन्स घ्यायचा असेल, ते काय असतं, तुम्हाला आणि मला ना ते व्याजाची एंट्री क्वार्टरली यायची भयंकर सवय आहे. ते आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट वाटतं. घरी बायको जेवायला वाटताना जळला तुझा शेअर मार्केट म्हणलं की त्या पासबुकातली डिव्हिडंड एंट्री दिसते ना, तेव्हा आपण लंच सर्टिफाय केल्यासारखं वाटतं. मग मी नेहमी सांगतो, एका वेळेला माजगाव डॉक घ्या आणि त्याच वेळेला BEL घ्या. कारण BEL तुम्हाला डिव्हिडंड देतं, माजगाव डॉक तुम्हाला कॅपिटल अप्रिसिएशन देतं. आता डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक नंतर बोलवा, नंतर मी त्याच्यावरती वेगळं भाषण करेन. पॅसिव्ह म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करावे का? पॅसिव्ह म्हणजे किती पॅसिव्ह याच्यावर अवलंबून आहे हो. काही काही फारच पॅसिव्ह आहे, म्हणजे ते कोमात आहेत का सेमी कॉन्शियस आहेत मला कळत नाही. कारण काय होतं, झोपलेल्याला उठवता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवत नाही. तुमच्या माझ्या दुर्दैवाने आपले आजचे पॅसिव्ह म्युच्युअल फंड हे झोपेचं सोंग घेतलेले आहे. प्रॉपर डिस्क्लोजर करता आली नाहीत म्हणून ते जर पॅसिव्ह असतील तर बाप जन्मात घेऊ नका. आणि अगदी खरं सांगू, माझं मत पटणार नाही. सुदैवाने इथली बाजूची दोन्ही दारं मला माहिती आहेत त्यामुळे, आणि अजून मी जाडजूड दिसलो तरी चांगला पडू शकतो. मी खरं सांगू का, मला ना इन्व्हेस्टमेंटमध्ये कोणीतरी पॅसिव्ह असू शकतं ही संकल्पनाच आवडत नाही. म्हणजे नवरा बायकोत भांडण नाही, मतभेद नाही, हे म्हणण्यासारखं पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट नावाचा शब्द आहे. इतकं बदलतो व्याधाचं साला अख्खं उदाहरण नाही. पॅसिव्ह असताना तुम्हाला पैसे मिळतीलच कसे? व्याज तर स्थिर आहे, म्हणजे तुम्हाला लेव्हरेज मध्ये पैसा आहे आणि पॅसिव्ह म्हणून विकणार नाही. कसला धंदा आहे हा? मग त्यापेक्षा मी माझ्या बँकेत FD ठेवी, कौटिल्यमध्ये ठेवा 8.6%. म्हणून बरोबर हा, मी तुमची ब्रँड अम्बॅसेडर. अजून एक प्रश्न होता का? नाही. अरे वा, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर.